सो सचिन सर, वी आर लाईव्ह. येस. आणि काही मिनिटं वाट बघूया आपण. नेहमीप्रमाणे आपले मित्र एक एक जॉईन होतील आपल्याला. आणि जसे जे कोणी येतील त्यांनी जरा आपली नावं सांगितली तर बरं होईल. आणि माझा आवाज नीट येतोय की नाही तुमच्यापर्यंत तेही मला थोडंसं सांगा. येस. सो सचिन सर, थँक्यू सो मच. आणि नेहमीप्रमाणे अगदी वेळेवर आपण हजर झालोय 5 वाजता. आणि लोक आता पटापट यायला लागलेत. आणि आजचाही विषय आपण जसे आतापर्यंत जेवढे विषय घेतले तेवढाच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याच्यात आपण आज जो काही विषय ह्याच्यात आपण फार महत्वाच्या विषयाला की जो लोकांचा खूप वेळा रिलक्टन्स असतो. म्हणजे का गरज, बऱ्याच वेळेला जो व्हाय जो असतो इथे येऊन त्यांचा कुठेतरी काय गरज आहे असं जेव्हा येतो, माणसं काय मी सगळं आहे ना करायला असं अहम ब्रह्मास्मी मध्ये जे असतात त्यांना कुठेतरी आपण आज त्यांच्या इगोला सुद्धा आपण थोडंसं रब करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या ह्या आजच्या दिवसाच्या माध्यमातून. तर जे कोणी येत आहेत त्यांनी जरा कमेंट जर पटापट केल्या तर मला कळेल की कोण कोण हजर झालेले आहेत. कमेंट्स अजून येत नाही तिथे. येस. गिरीश वांगणकर आलेले आहेत, विकास बुद्धदेव आलेले आहेत, तुषार सीताकांत सुर्वे आलेले आहेत, किरण मेस्त्री आलेले आहेत, महेंद्र तांडेल आलेले आहेत, प्रीतम नांदलस्कर आहेत, नरेशजी आहेत. नमस्कार नमस्कार. सो आज आपण जे लोक कोणी आहात मला आता बघताय आणि काही लोक आता अजून जॉईन होतील. आजचा विषय, आज आपला काय विषय आहे हे सांगू शकाल का? किती जण प्रॉपर फॉलो करतायत आपली जी आपण जी एक लिस्ट दिलेली आहे किंवा आपलं जे टाइम टेबल दिलेलं आहे तेही थोडंसं कळेल आपल्याला. आणि आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत हे कमेंट्स मध्ये जरा पाठवलं तर आपले बाकीचे मित्र येईपर्यंत थोडंसं आपलं तेही कळेल की किती लोकांपर्यंत विषय नीट पोहोचतोय. आणि आज महत्वाचा दिवस आहे कारण आज आपण एक छोटीशी स्पर्धा ठरवली होती आणि त्या स्पर्धेचा आपण निकाल किंवा त्या स्पर्धेत ज्या ज्या लोकांनी त्यांच्या काही माहिती पाठवलेली आहे त्यावरती थोडंसं डिस्कशन करणार आहोत. आणि शेवट लोकांना आपण सांगणार आहोत की त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट काय वाटलं आपल्याला. असं असू शकतं की नाव एखाद्याचं आवडलं तर टॅगलाईन दुसऱ्याची आवडली, तर बिझनेसची आयडिया तिसऱ्याची आवडली, असंही होऊ शकतं. शेवट आपला हा जो काही प्रयत्न आहे हा सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणं आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी पूर्णपणे खोडून टाकणं चुकीच्याच आहेत असं म्हणणं असंही नाहीये. जे चांगलं आहे त्याला आपण चांगलं म्हणू, त्यांचं कौतुक करूया. आणि ज्यांचं नाहीये चांगलं त्यांना काय करता येईल तेही आपण त्यांना सांगूया. येस, बरोबर. तो टीम डेव्हलपमेंट आणि टीम डेव्हलपिंग आणि डेव्हलपिंग टीम आणि कोलॅबरेशन्स आपण ह्या विषयावरती आज बोलणार आहोत. सचिन सर, आज लोक आता यायला लागलेत आणि आपण आतापर्यंत जे जे काही बोललो मागच्या वेळेला आपण एक जे घेतलं होतं आपण थोडासा रिकॅप घेऊ शकतो का त्यांचा? मागच्या वेळेला रिकॅप घेऊ थोडंसं, म्हणजे सगळ्यांना अलाइनमेंट परत मिळेल कारण आजच्या विषयाशी ते खूप कनेक्टेड आहे. येस येस येस. सो मागच्या वेळेला आपण कशावरती बोललो होतो, कोण सांगू शकेल? बरोबर, डेव्हलपिंग टीम आणि कोलॅबरेशन. बरोबर, अगदी आजचा टॉपिक तोच आहे. आणि मागच्या वेळेला आपण बोललो होतो सिस्टीम आणि प्रोसेस या विषयावरती. अत्यंत महत्वाचा टॉपिक होता. आणि व्यवसायाला सिस्टीम प्रोसेस हे कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा करणं महत्वाचं आहे याच्यावर तर बोललो होतो. त्या संदर्भात काही कोणाला प्रश्न जर असतील तर विचारायला हरकत नाही. लोक थोडेसे जॉईन होईपर्यंत आपण वाट बघूया 2-4 मिनिटं. सो आपण मूळ विषयाकडे मग आपल्याला जाता येईल. येस, सिस्टीम्स आणि प्रोसेस बद्दल. आणि आपला जो काही आपण प्रयत्न आपला असा होता की सिस्टीम प्रोसेस म्हटलं की काहीतरी खूप मोठ्या गोष्टी सांगणं असं नाही, छोट्यातल्या छोट्या व्यवसायासाठी सुद्धा आपण ह्या सिस्टीम प्रोसेस डेव्हलप करू शकतो. आणि असं नाही की खूप मोठेच व्यवसाय जे आहेत ते सिस्टीम आणि प्रोसेस बनवतात आणि छोट्या व्यवसायांनी बनवू नये असं काय नाहीये. याच्याबद्दल आपण बोलतो होतो, काही उदाहरणं आपण घेतली होती. बरोबर. काही अजून त्या विषयात काही प्रश्न आहेत का? एखाद 2 प्रश्न घेऊया आणि आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. सिस्टीम प्रोसेस या विषयावरती कोणाला जर काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारा. 1-2 प्रश्न घेऊया आपण आणि मूळ विषयाकडे वळूया. आणखीन एक मला प्रश्न ह्या सोबतीने विचारायचा आहे की आपण आज जवळजवळ 6व्या आपल्या सेशनकडे जवळजवळ 2/3 आपण आपलं कार्यशाळा पूर्ण केलेली आहे. ओके, तर किती जणांना वाटतंय
की येस मला हे शक्य आहे आणि हे केल्यानंतर मी ही सिस्टीम फॉलो केल्यानंतर आज ज्या पद्धतीने आपण एक एक गोष्टी शिकवतोय त्या केल्यानंतर माझं जे काही स्वप्न आहे हे पूर्ण होऊ शकतं आणि त्याला लास्टिंग असू शकतं. मी त्याला पण म्हणतो की जे टिकणार मी नुसतं आज केलं आणि उद्या बंद झालं असं नाही, तर मी एक स्वप्न माझं पूर्ण करू शकतो आणि तो व्यवसाय वाढवू शकतो असं किती जणांना वाटतं. त्यांनी हरकत नाही, त्यांनी एखाद्याला प्रश्न नसेल तर त्यांनी ह्या विषयावरती जरी सांगितलं, नुसतं हो किंवा नाही जरी कळवलं तरी चालेल. येस, नरेश सुर्वे म्हणतात डुईंग राईट थिंग्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग थिंग्स राईट. अगदी बरोबर. येस, आपण येथूनच सुरुवात केली होती. डुईंग राईट थिंग्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग थिंग्स राईट. अगदी बरोबर. याच्यात एक छानसं उदाहरण नरेशजी सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण शिडीने एखाद्या वेळेला चढत असतो, बऱ्याच वेळेला हे जेव्हा उलट होतं ना सर, त्यावेळेला बरेच वेळेला प्रॉब्लेम असा होतो की शिडीवरती चढून गेल्यानंतर लक्षात येतं की अरे आपण शिडी खूप दुसऱ्या कुठच्या तरी भिंतीला लावली आहे, मला जायचं होतं दुसरीकडे आणि कुठच्या तरी दुसऱ्या भिंतीवरती मी शिडी लावली, माझे प्रयत्न तरी नीट होते पण मी योग्य कामच योग्य केलं नाही, त्यामुळे माझी सगळी ऊर्जाही फुकट गेली आणि मी वेगळ्याच डेस्टिनेशनला पोहोचलो, असं बऱ्याच वेळेला होत असतं. तर अगदी बरोबर, डुईंग राईट थिंग्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग थिंग्स राईट. अगदी बरोबर. आणि काही प्रश्न आहेत का? सो सचिन सर काही प्रश्न दिसत नाहीत आणि आपण मूळ विषयाकडे मला असं वाटतं वळूया आता. आणि आपल्या ही जी कार्यशाळा, आपला आजचा जो दिवस आहे त्या शेवटची आपण 10-15 मिनिटं आपण जे म्हटलं होतं की नवीन नावाची संकल्पना, व्यवसायाची संकल्पना, युनिक आयडिया, बिझनेस आयडेंटिटी नंतर आपण म्हटलं होतं टॅगलाईन, या विषयात आपण छोटीशी स्पर्धा ठेवली होती. आपण शेवटची जी 10-15 मिनिटं आहेत आपण त्याच्यावरती चर्चा करू. बरोबर. येस. सो सचिन सर, आज आपला विषय आहे की डेव्हलपिंग टीम आणि कोलॅबोरेशन. तर कशा पद्धतीने आपण हे टीम डेव्हलप करणं किंवा कोलॅबोरेशन करणं हे का गरजेचं आहे, आपण इथून सुरुवात करूया आणि कसं करायचं मग त्याच्यावरती आपण नंतर येऊ प्लीज. बरोबर. सो मला एक उदाहरण आठवलं, जेव्हा आपला गोविंदा, आपण जेव्हा गोविंदा पथक बघितले असतील, थर लावतात लोक, ठीक आहे, जेव्हा ते थर लावतात आणि ती हंडी फोडायला म्हणून वर चढतात, तर ह्या अख्ख्या थरामध्ये सगळ्यात महत्वाचा कोण आहे? तो वरती जो हंडी फोडायला चढतो तो, का खाली जे उभे असतात शेवटी ते? ह्याच्यातल्या अख्ख्या ह्याच्यामध्ये महत्वाचे कोण आहे? तुम्हाला थोडस यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत आता. तो सर विचारतायत की जेव्हा आपण हंडी लावतो, आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे दही हंडी जी लावतो, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं कोण आहे? की थराला जे उभे असणारे लोक महत्वाचे आहेत की जो हंडी फोडतो? कारण शेवटी महत्वाचं तेच आहे ना, हंडी फोडणं महत्वाचं आहे. तर अशा वेळेला हंडी फोडतो जो माणूस तो महत्वाचा आहे की जी थराला असतात लोक ती महत्वाची आहे? त्याच्यावरती पटापट उत्तर द्या. बेस. शीतल पवार म्हणतात बेस महत्वाचा आहे. अगदी बरोबर. अलका फाटक म्हणतात बेस महत्वाचा आहे. बुद्धदेव म्हणतात बेस महत्वाचा आहे. किरण मेस्त्री म्हणतात बेस महत्वाचा आहे. संतोष आरेकर म्हणतात दोन्ही महत्वाचं आहे. अभिजित मोरे म्हणतात सगळेच महत्वाचे आहेत, सगळेच महत्वाचे आहेत. बरोबर आहे. ती सीताकांत सुरे म्हणतात सगळेजण महत्वाचे आहेत. गौरव पटवर्धन म्हणतात सगळेजण महत्वाचे आहेत. किरण मेस्त्री म्हणतात सगळे महत्वाचे आहेत. सो काही उत्तर आले आहेत, तर आपण पुढे जायला हरकत नाही. आणि ते थराच्या आजूबाजूला जे घोळका करून उभे असतात, असा हात वर करून उभे असतात ते लोक, त्यांचं महत्व काय असतं तिथे? जे थराच्या आजूबाजूला जे उभे असतात त्यांचं महत्व काय असतं? की जे नुसतं तुम्हाला मोटिवेट करत असतील, बाजूला तुमची काळजी घेत असतील, कोणाला पडलं तर लागू नये म्हणून जे माणसं उभी असतात, त्यांचं महत्व कितपत आहे? ते महत्वाचे आहेत का? अगदी बरोबर. पडले तर सावरायला ते लोक असतात. बरोबर. नीलम सावंत म्हणतात टीमवर. अगदी बरोबर. नवीन पांचाळ म्हणतात एंटायर टीम विथ गुड बेस. येस येस येस, व्हेरी गुड. नरेश सुरे म्हणतात सपोर्ट टीम, ते सपोर्ट टीम सारखं काम करतात. सीताकांत सुरे म्हणतात सपोर्ट टीम सारखं काम करतात. बरोबर. करेक्ट. तर हे उदाहरण ह्या करता दिलं मी की जसं त्या हंडी फोडताना जो टॉपला असतो त्याची जबाबदारी असते की ती हंडी फोडायची आणि तो सगळ्यात जास्त रिस्क घेतो. पण तो रिस्क ह्याच मुळे घेतो की त्याच्याकडे जी टीम आहे, कारण होतं काय, नॉर्मली जेव्हा वरचा माणूस पडतो तर तो नेहमी तो ह्याच्या बाहेर पडतो, त्या थरांच्या बाहेर पडतो आणि खाली आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला बरोबर पकडतात आणि बाकीचे थर जे असतात ते एकावर एक पडून बऱ्याच वेळा त्यांना त्याच्यामुळे कुठे दुखापत होत असते. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं, प्रत्येक जण ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे. कोणी असं नाही सांगू शकत की मी जास्त महत्वाचा किंवा मी आहे.
त्याचप्रमाणे जेव्हा आपण बिझनेसमध्ये जेव्हा टीम म्हणतो तर प्रत्येकांची इन्व्हॉल्वमेंट आणि प्रत्येकांचा जो एक लक्ष जे असतं, गोल जो असतो तो क्लिअर असला पाहिजे. आणि तुम्हाला जर लक्षात असेल, आपण जो बिझनेस फाउंडेशनचा जो सेशन केलेलं, ज्याच्यामध्ये आपण आपल्या पर्पज बद्दल, आपल्या व्हॅल्यूज बद्दल, आपल्या विजन बद्दल बोललेलो, आज त्याचं महत्व आपल्याला कळणार आहे की आपण हे का केलं होतं आणि ह्याच्या पुढे याचं किती महत्व आहे आपल्या बिझनेससाठी. तर जेव्हा आपण टीम म्हणतो, टीमचं फुल फॉर्म जे आहे, टुगेदर एव्हरीवन अचीव्हज मोर. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, क्षमता आहे, त्यांचे पोटेन्शियल आहे, पण सगळे जेव्हा एकत्र येतात तरच काहीतरी मोठं घडू शकतं. मग ते घरामध्ये एक लग्न कार्य असो किंवा स्पोर्ट्स असो किंवा बिझनेस असो, कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा लोकत्र एकाच उद्देशाने जेव्हा एकत्र येतात तेव्हाच काहीतरी मोठं घडू शकतं. तर बिझनेसला मोठं करण्यासाठी टीमची गरज असते आणि टीमला एक चांगल्या योग्य लीडरची गरज असते. तर तुमच्याकडे त्या टीमला डेव्हलप करण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील आणि टीम आपण का डेव्हलप करायची हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. आणि जेव्हा लोक आपल्याकडे येतात तर आज मी अशा काहीतरी गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे. एक असा पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे की कुठेतरी तुम्हाला त्या कॉन्सेप्ट जेव्हा मी सांगणार त्यावेळी तुम्हाला तुमचं स्वतःची जर्नी, स्वतःचा प्रवास त्याच्यात दिसेल किंवा असे तुमच्या आजूबाजूला लोक तुम्हाला दिसतील की अरे हा माणूस हा इकडे आहे, हा माणूस इकडे आहे, तर तो कशासाठी आहे आणि आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच्याकडनं पण प्रोडक्टिव्हिटी काढून घेता येते आणि आपण त्याच्याकडनं चांगला रिझल्ट काढू शकतो. हे एक चांगल्या आणि योग्य लीडरची एक खासियत आहे. तर कसं करायचं, तुम्ही सिस्टम बघितलं, प्रोसेस बघितला, पण त्याला फॉलो करण्यासाठी जी माणसं लागतात त्यांचा पण एक बघण्याचा दृष्टिकोन, एक मानसिकता असते, त्याला कसं आपण तयार करायचं. कारण लोकांचं कसं असतं की जोपर्यंत त्यांच्या कम्फर्टमध्ये गोष्ट होते आहे तोपर्यंत ते करत राहतील. जेव्हा थोडस कम्फर्टच्या बाहेर जायची गरज लागते मग आपल्याला चॅलेंजेस येतात. आणि ह्याचंच उदाहरण आपल्याला आता बघता येईल की कशा पद्धतीने आज लोक जी आहेत ते काही ऑर्गनायझेशन बरोबर टिकून राहिलेले आहेत आणि काही लोक असतात ते ऑर्गनायझेशन बदलत राहतात. मग हे का होतं, काय कारण आहे, तर हे आपण बघून घेऊया आणि आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये लोक टिकून राहण्यासाठी आपण काय करू शकतो. बऱ्याच वेळी लोकांना वाटतं की जास्त पैसे दिले की लोक टिकतील. जेव्हा आपण जास्त त्यांना देतो की मग त्यांचं पण एक्सपेक्टेशन वाढत जातं आणि मग ती गॅप जी आहे त्यांना मॅनेज करण्यासाठी आपण पैसे देतो आणि मग थोड्या दिवसांनी थांबवतो, परत काय ना काहीतरी निमित्त ते करत जातात आणि मग चॅलेंज येतो आपल्याला. तर त्या गोष्टी ज्या आहेत ते मी एक चांगला एक कॉन्सेप्ट आहे जो मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर विवेक, आपल्याला जर झालं तर आपण ती पीपीटी समोर शेअर करू आणि मला तुमचं याच्यावर इंटरॅक्शन लागणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना ही पीपीटी प्रॉपर दिसते विवेक? हो, दिसते, पीपीटी दिसते. आणि सगळ्यांना नम्र माझी विनंती अशी आहे की हे जे काय आपण सांगतोय ही लोक कामाला ठेवण्यासाठी ठेवलेल्या लोकांबद्दल सांगतोय का, तर नाही. तर तुमचा जो प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये हा वेळ येणारच आहे की ज्या वेळेला आपल्याला लोक घ्यावी लागणार आहेत. ओके, ती मग आपण टीम स्वतःची म्हणून घेऊ, आपल्याकडे काम करणारे लोक असतील किंवा आपण त्यांच्याशी कोलॅबरेट करू. पण या दोन्ही केसमध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला अशासाठी क्लिअर करायचा आहे की माणूस घेताना, आपण एखाद्या माणसाला अपॉइंट करताना जर आपल्याला ह्याची जर कल्पना असेल तर मुळात तुमची जी माणसाची निवड आहे ती सुद्धा चुकणार नाही. आणि कुठेतरी तेव्हापासून आपल्याला कल्पना असेल की ह्याच्याबरोबर माझा प्रवास कसा असणार आहे आणि त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर साईज, तुमच्या टीमची साईज याला महत्व नाहीये. मग तुमची टीम 1 माणसाची असू दे किंवा 100 माणसाची असू दे, हा कॉन्सेप्ट तुम्हाला उपयोगाला पडणार आहे. तर सगळ्यांनी नीट पहा. पाहिजे असेल तर याचा मोबाईलवरती फोटो काढून घ्या आणि जे सर सांगतील ते तिथे ते लिहूनही घ्यायला हरकत नाही. सो तुम्हाला कळेल की नक्की आपण कशा पद्धतीने माणसांचा, आणि हे दोन्हीकडे आपल्याला जेव्हा आपण टीम बिल्डिंग साठी सुद्धा कामाला येणार आहे आणि कोलॅबरेशन साठी सुद्धा कामाला येणार आहे. सर, वी कॅन गो हेड प्लीज. येस. तर हा कॉन्सेप्ट मी आधी एक्सप्लेन करतो आणि मग आपल्याला नंतर उदाहरण पण त्यामध्ये बघता येतील. दोन गोष्टी याच्यामध्ये दिसतात आहे. एक जो आहे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे क्षमता आणि दुसरी जी आहे ते रिझल्ट. ओके,
तर ह्या दोन गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने टीमसाठी स्पेशली कशा उपयोगी पडतील आणि आपल्याला टीम जर बनवायची असेल उद्या किंवा आज आपल्याकडे जी लोक असतील त्यांना जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो, काय करू शकतो. आणि विवेकनी सांगितल्यासारखं इव्हन कोलॅबरेट करताना आपल्याला हा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप उपयोगी पडणार आहे. तर एक नीट लक्ष देऊन हे करा, ऐका. आणि जर काही प्रश्न असतील तर आपण नक्की त्याच्यावर नंतर चर्चा करणार आहोत. तर आधी मी हा कॉन्सेप्ट पूर्ण तुम्हाला क्लिअर समजवतो आणि मग आपण पुढे हे करू शकतो. तर ह्या दोन पॅरामीटर्स जे आहेत, ठीक आहे, प्रत्येकांना दिसतात इकडे. एक आहे पोटेन्शियल, दुसरा आहे रिझल्ट. तर मला जरा तुमच्याकडनं मला चॅटमध्ये उत्तर पाहिजेत की दोन पॅरामीटर कुठली आहेत. या दोन पॅरामीटर जे आपल्याला दिसतात आहेत ते कुठले पॅरामीटर्स आहेत. जर कोणी टाईप करू शकलात तर मला कळेल. विवेक मला सांगू शकतोस? येस. नाही, एक तर पोटेन्शियल आणि रिझल्ट असे दोन पॅरामीटर आहेत. पोटेन्शियल आणि रिझल्ट असे दोन पॅरामीटर. हा, तर कोणी टाईप केलंय की आतापर्यंत कुठले पॅरामीटर्स आहे म्हणून? नाही, थोडं आपल्याला यायला वेळ लागतो जरा. कमेंट टाकल्यानंतर यायला वेळ लागेल आपल्याला. सो वी कॅन कंटिन्यू. चालेल, मग आपण पुढच्या पॉइंटवर जाऊ. तर हे दोन पॅरामीटर्स जे तुम्हाला दिसतात, खालचा पॅरामीटर पोटेन्शियल आहे आणि हा साईडचा जो पॅरामीटर आहे तो रिझल्ट आहे. ठीक आहे. तर कुठलीही व्यक्ती, या व्हेरी गुड, कुठलीही व्यक्ती जेव्हा आपल्याला जॉईन करते, ठीक आहे, किंवा आपण आपला स्वतःचा जरी प्रवास बघितला तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा कुठल्या गोष्टीची सुरुवात करतो तर आपल्याला खूप आपल्यामध्ये उत्साह असतो, खूप आपल्याला करण्यासारखं, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी करायचं आणि खूप मेहनत करण्याची आपली इच्छा असते. आणि त्याप्रमाणे आपण नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते शिकत जातो की मला हे शिकायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. तर ती नवीन जी ऊर्जा असते आणि नवीन जे जोश असतो त्यामुळे आपण बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करतो आपल्या कामामध्ये आणि त्याचा वापरण्याचा प्रयत्न करतो. आता होतं काय, काही दिवस, काही महिने, थोड्या लोकांसाठी काही वर्ष, एक 2-3 वर्ष पण होऊ शकतं किंवा एक 6 महिन्यापर्यंत पण होऊ शकतं. तर ह्या गोष्टी ज्या होतात त्यामध्ये तो इन्व्हॉल्ड होतो. तर अशा व्यक्तीला जो सुरुवातीला जो येतो तो आपल्यासाठी असतो PL. आता PL चा जो अर्थ आहे त्याला आपण म्हणतो पॅशनेट लर्नर. पॅशनेट म्हणजे त्याला शिकण्याची एवढी आवड आहे किंवा एवढं आहे, तो स्वतःला झोकून देतो त्याच्यामध्ये. आपण पण कुठे ना कुठेतरी अशाच पद्धतीने सुरुवात केलेली आपल्या व्यवसायाची आणि इथून सुरुवात होते. प्रत्येकाची सुरुवात इथूनच होते. जसं आता कोरोनाचं जसं हे होता, लॉकडाऊन जे होता, जसं आता लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यांची सुरुवात तिकडूनच होणार आहे. आता तिथून आपण पुढे कसं करतोय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. सो काही दिवसानंतर, महिन्यानंतर ही जी व्यक्ती जी असते त्याला एवढी उत्साह आणि एवढा त्याच्यामध्ये हे असतं की पोटेन्शियल आहे त्याच्याकडे आणि त्याप्रमाणे तो हळूहळू चांगले रिझल्ट येतो आणि हळूहळू त्याचं रिझल्टचं जर बघितलं हे वर वर चाललंय, हा ग्राफ थोडा वर जातोय, तर रिझल्ट येतात आहेत त्याच्याकडनं. मग थोड्या दिवसांनी काय होतं, कुठेतरी त्याचं जे एक्सपेक्टेशन्स होते, त्याच्या ज्या गोष्टी त्याला जे हव्यासारख्या होत्या की त्याला वाटत होतं की असं मी करीन, हे करीन, ते करीन, आणि आपल्याला काय वाटतं की हा माणूस खूप चांगलं करतोय, आपण हळूहळू त्याला जबाबदाऱ्या द्यायला सुरुवात करतो आणि जशी जबाबदारी त्याच्यावर पडते तसा हळूहळू त्याचा रिझल्ट जो आहे तो कमी कमी होत जातो आणि आपली जी एक्सपेक्टेशन होती त्याच्याकडनं की आता ह्याला काम दिलंय, सगळं शिकवलंय, हे होईल, आता ह्याच्याकडनं रिझल्ट अजून चांगला येईल, त्याच वेळी ह्याचा रिझल्ट जो आहे तो अजून खाली जातो आणि कळत नाही की काय होतंय म्हणून. आणि ह्या व्यक्तीला आपण म्हणतो DL. DL म्हणजे डिसइल्युजन्ड लर्नर. तो भरकटतो होतो, त्याला कळत नाही, कन्फ्यूज होत जातो आणि त्याची पोटेन्शियल जे आहे त्या पोटेन्शियलला पण तो पूर्णपणे वापरू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट जो आहे तो कमी कमी होतो आणि त्याचा रिझल्ट कमी झाल्यामध्ये आपल्याला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो. तर आता हे काय कारण असू शकते? आता तुम्हाला जर मी विचारलं की ह्याच्यामध्ये काय कारण असू शकतात, कशासाठी जो पॅशनेट लर्नर होता तो डिसइल्युजन लर्नर कशामुळे झाला? आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून मी एक एक पॉइंट नीट विचार करून हे करून तुमच्या बरोबर मांडतोय जेणेकरून तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजणं
खूप गरजेचं आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून हा डीएल कशामुळे झाला? असं म्हणजे थोडक्यात सरांना असं विचारायचं आहे की अशी काय कारणं असू शकतात की बरोबर. ज्याच्यामुळे जो सुरुवातीला आलेला एखादा माणूस जो आहे की जो प्रचंड इंथुजियाझम आहे त्याच्यामध्ये, त्याला काहीतरी शिकायचं आहे, त्याला काहीतरी द्यायचंय व्यवसायासाठी, तुमच्या कंपनीसाठी, तर तो एका विशिष्ट लेवल नंतर तो कन्फ्यूज वाटतो आणि त्याची पोटेन्शियल असलं तरी सुद्धा तो रिझल्ट देऊ शकत नाही, कन्फ्यूज असतो तो काही वेळेला. आणि असं का होतं आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी त्याच्यातला हा बदल घडवून आणते? तर अगदी छोट्या छोट्या शब्दात जरी पटापट जरी पाठवलं, गिरीश वांगणकर म्हणतात रिपिटेशन ऑफ वर्क, रिपिटेशन ऑफ वर्क. वांगणकर म्हणतात रिपिटेशन ऑफ वर्क. अगदी बरोबर. अजून कुठचा असा मुद्दा असू अजून शकतो, कोणाचं काही? मराठीत जरी टाईप केलं तरी चालेल, आपल्याला इंग्लिशमध्येच करायला पाहिजे असं नाहीये. हो, हो. कोणत्याही ह्याच्यात करा, पटापट करा, म्हणजे आपल्याला पुढच्या विषयात जाता येईल. असं कोणतं कारण आहे? ही इज नॉट गुड लर्नर ऑर लिस्नर. तो चांगला लिस्नर नाहीये किंवा ही इज नॉट अ गुड लर्नर असं एक म्हणतायत. लिथार्जीमुळे तो बुद्धदेव म्हणतात लिथार्जीमुळे असं तो वागू शकतो. ओके, अजून काही आपल्याला काही सुचतायत? ही कुड नॉट हँडल ऑल द थिंग्स ऍट द टाइम. कदाचित तो मल्टीटास्किंग करू शकत नाहीये, त्यामुळे सुरुवातीला आला त्यावेळेला त्याला शक्य होतं, पण जशी कामाचं प्रेशर वाढलं त्यामुळे करू शकत नाही. तसंच केसरी कुंभार म्हणतात वर्कलोडमुळे त्याचा चॅलेंजिंग असू शकतो की खूप जास्त जबाबदारी आल्यामुळे तो करू शकत नाही. करेक्ट. त्याला योग्य ती रिस्पॉन्सिबिलिटी न दिल्यामुळे. अभिजित मोरे म्हणतात त्याला योग्य रिस्पॉन्सिबिलिटी न दिल्यामुळे. नवीन पांचाळ म्हणतात अलाउ सम डिसिजन मेकिंग पॉवर ऑर गिव्ह चान्स फॉर टू बी क्रिएटिव्ह. नवीन पांचाळ म्हणतात की त्याला क्रिएटिव्ह होण्याला चान्स द्या, तर तो तुमच्याकडे टिकेल. नीलम म्हणतात कॉन्फिडन्स त्याचा कुठेतरी लूज होतो. बी अ लीडर नॉट अ बॉस. आय थिंक म्हणजे तो एकतर त्याला लीडर आपण बनवू शकत नाही, कळलं? तर आपण लीडर त्याच्यासाठी राहत नाही, आपण बॉसिंग करतो त्याच्यावरती. त्याला लीडरशिप आपण योग्य दिली नसल्यामुळे तो कुठेतरी मागे राहतो. वर्क प्लेस एन्व्हायरमेंटमुळे होऊ शकतं. शीतल पवार म्हणतात अनेबल टू हँडल डिफरंट सिच्युएशन. तो सिच्युएशन हँडल न करू शकल्यामुळे होऊ शकतं. विजन आणि कामाचं लोड. ओके सर, बरेचसे उत्तर आलेली आहेत, सो वी कॅन गो अहेड प्लीज. खूप खूप चांगले पॉइंटर्स आले, म्हणजे लोकांनी विचारपूर्वक याचं दिलं आणि चांगली गोष्ट आहे, कारण ह्या गोष्टी समजणं सगळ्यात महत्वाचं आहे की हे काही सॉरी बांदिवडेकरांनी हे केलेलं डोक्यात हवा जाते, म्हणजे त्याच्या तो वरती थराला बसल्यामुळे त्याच्या डोक्यात हवा जाते. लॅक ऑफ स्पेसिफिकेशन इन वर्क, लॅक ऑफ स्पेसिफिकेशन इन वर्क. येस, केसरी कुंभार म्हणतात स्पेसिफिकेशन बरोबर माहिती देतात. येस, व्हेरी गुड. तर खूप चांगले तुम्ही जे उत्तरं दिली ती एकदम म्हणजे योग्य आणि एकदम बरोबर आहेत. हे असे असंख्य कारण आहेत, ठीक आहे. आणि एक महत्वाचं कारण आहे ते पण मी आता थोड्या वेळाने सांगणार आहे, कारण आतापर्यंत आपण काय सगळे आपण बोट समोरच्याकडे दाखवत गेलो. आता बाकी जे 3 बोट 4 बोट आपल्याकडे आहेत ते पण मी आता थोड्या वेळाने ओपन करणार आहे. पण त्याच्या पुढे आपण पुढच्या पॉइंटवर जाऊ. ह्याच्यातली काही लोक, थोडी लोक जे ह्याच्यातली असतात ते न जमल्यामुळे ते बाहेर निघून जातात, पण काही लोक तिथून ह्या लेवलला येतात आणि ह्या लेवलला आपण त्यांना म्हणतो आरसी. हा आरसी म्हणजे काय? हा कंपनीसाठी एक रॉयल चॅलेंज बनून बसतो. रॉयल चॅलेंजचा म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून, पण ह्याला आपण म्हणतो रिलक्टंट कॉन्ट्रीब्युटर. रिलक्टंट कॉन्ट्रीब्युटर म्हणजे काय? जेवढं सांगितलंय तेवढंच करणार, त्याच्यापेक्षा वेगळं मी काहीच करणार नाहीये. म्हणून तुम्ही जर हा मॅप जर बघितला इकडे ग्राफ, पोटेन्शियलच्या लेवलला पण 50% आहे आणि रिझल्टच्या लेवलला पण तो 50% आहे. म्हणजे बऱ्याच वेळा तो सांगकामे आणि होनामे जेवढं बोललं तेवढंच करत राहणार, कारण त्याला माहिती आहे जर टिकून राहायचं असेल तर हाच स्पॉट जो आहे तो बेस्ट स्पॉट आहे. त्याला आपले पण बरेचसे विकनेसेस माहीत असतात. त्याला माहिती आहे की आपल्याला या कारणामुळे तर काढूच शकणार नाही, आणि जेवढी गरज आहे ना तेवढा कंट्रोल तो स्वतःकडे ठेवतो. आणि म्हणून तो रिलक्टंट कॉन्ट्रीब्युटर असल्यामुळे आपल्याला त्याला अशी गत होते आपली, त्याला ठेवता पण येत नाही आणि काढता पण येत नाही. अशा बऱ्याच लोकांना हा चॅलेंज येतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे जर ही व्यक्ती तुमच्या टीमची जर लीडर असली तर ही अपेक्षा ठेवू नका की ह्याच्यावरती कोणी जाईल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त कोणी परफॉर्म करेल, कारण तो करायलाच देणार नाही. तो नेमका लोकांना ह्या लेवलला ठेवणार आहे. तर हा जो चॅलेंज येतो
ह्याला आपण म्हणतो रिलक्टंट कॉन्ट्रीब्युटर. ह्याच्यावर कोणाचं काही मत? अलका फाटक म्हणतायत, त्यांनी खूप छान म्हणजे त्याचं अगदी चांगल्या भाषेत त्याला टर्मिनॉलॉजी वापरली, पाट्या टाकणं. हा जो आरसी जो आहे हा पाट्या टाकायचीच कामं करणार आहे, की रोज यायचंय रोज जायचं आणि ठरलेलंच काम करायचंय. तो तुमच्या व्यवसायाला कुठेही मोठे पुढे नेऊ शकत नाही, ह्याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो. म्हणजे मागे नेऊ शकतो ही शक्यता आहे, पुढे जाणारच नाही त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये, कारण ते पाठी टाकण्याचंच तो काम करणार आहे. आणि कुठेतरी आपल्याकडे जेव्हा माणसं येतील, आणि अगदी तुम्हाला एक थोडंसं कटू वाटेल तरी मला एक सांगायचं आहे की हे सगळे जे गुण आहेत ना, हे सगळे व्यावसायिक म्हणून आपल्यात सुद्धा आहेत. हे पहिल्यांदा जेव्हा अंडरस्टँड तुम्ही कराल, हे जेव्हा तुम्ही स्वतः अंडरस्टँड कराल, त्यावेळेला आपल्याला हे गणित नक्की कळणार आहे की आपण व्यवसाय जेव्हा येतो तेव्हा जो आपलं मोटिवेशन असतं ते काही कालांतराने जेव्हा काय विशिष्ट लेवलला पोहोचलो, आपण व्यवसाय सुरू झाला आणि कस्टमर यायला लागले की आपण ठीक आहे आलाय ना चाललंय अशाच लेवलला जातो, आणि आपले एफर्ट्स म्हणा, आपले त्याच्यातलं आपले महत्व हे सुद्धा आपण लिमिटमध्ये ठेवतो, आणि त्यामुळे आपला व्यवसाय सुद्धा कधी एका विशिष्ट थ्रेशोल्डच्या वरती जाताना दिसत नाही. आणि असे व्यावसायिक आपल्याला जगात आपल्या आजूबाजूला भरपूर दिसतात. बरोबर आहे सर? तर हा जो फरक आहे तो हे जे आहे की हे समजून घेणं, पोटेन्शियल लर्नर म्हणजे सुरुवातीला तर गंमत सांगतो, आपल्या ही जी कार्यशाळा आहे ही संपूर्ण मोफत आहे. आज सचिन सर आणि मी माझा आठवड्यातनं 2 दिवसाचा वेळ कमीत कमी तासाभराचा आणि त्याच्या तयारीचा अजून 1 तासाचा वेळ देत असतो. पूर्ण मोफत आहे कार्यशाळा. 250 लोकांनी त्याच्यात रजिस्टर केलं. ओके, त्यातले 50 जण आपण रेग्युलर हा कार्यक्रम पाहत असतो. काही लोक पहिल्या एखाद सेशनला थांबले असतील, दुसऱ्या सेशनला त्यांच्या लक्षातही राहिलं नसेल की अरे आपल्याला काहीतरी व्यवसाय वगैरे करायचा आहे, लक्षात आलं की नाही, आणि ते कुठेतरी ते भरकटलेले असतील किंवा काही वेगळ्या कामाला लागले असतील. हा जो फरक आहे ना, हा आपल्या व्यवसायामध्ये आपण जेव्हा आपल्या टीम मध्ये बघतो तेव्हा हा जो काही हा आरसा जो आहे आपल्यालाच आपण पाहत असतो एका अर्थाने आपल्या पूर्ण टीम मध्ये. आणि हा फरक हे किती जणांना पटतंय, हे मी दिलेलं उदाहरण किती जणांना पटतंय, आणि हे याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही, हे सगळ्यांबद्दल लागू होतं. त्याच्यावरती काय केल्यानंतर आपण ते पुढे जाणार आहोत ना, आपण ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे अगदी ऍक्सेप्ट करायला अजिबात हरकत नाही. असेल तर हो सांगा, की पटलंय सांगा. अगदी बरोबर. येस, दीपक निवळकर म्हणतात अगदी बरोबर. येस सर, यू कॅन कंटिन्यू, मेसेज येत राहतील. येस, करेक्ट. तर जसं विवेकनी सांगितलं, आज बरेचसे व्यावसायिक जे बरेचसे बिझनेस करणारी जी लोक आहेत ते पण इकडेच अडकलेले आहेत, कारण ते तेवढंच करतात जेवढं त्यांना जमतं, आणि कुठे ना कुठेतरी त्यांचा कम्फर्ट झोन जर हा असेल तर त्यांची लोक नेहमी इकडेच असतील, ह्याच्यावर ते जाणार नाही. दुसरं एक उदाहरण म्हणजे, मी बऱ्याच लोकांना जेव्हा व्यवसायात यायचं असतं लोकांना, तेव्हा ते मला विचारतात की सर आम्ही कुठला व्यवसाय करायचा. तर माझा नेहमी प्रश्न असतो की तुम्हाला व्यवसाय का करायचा आहे. आणि मी हे गेल्या वेळी पण म्हटलेलं, 3 कारणं देतात ते लोक. एक तर मला पैसा कमवायचा आहे, दुसरा मला स्वतःसाठी वेळ पाहिजे, आणि मला माझं फ्रीडम पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. आणि ह्या कारणामुळे ते लोक व्यवसाय देतात. कारण खूप जबरदस्त आहे, खूप त्यांना त्याच्याशी मोटिवेशन मिळतं. पण होतं काय, ज्या कारणासाठी त्यांनी सुरुवात केली व्यवसायाची, इकडे आल्यानंतर कुठेतरी त्यांचं एन्थुसियाझम, त्यांचं मोटिवेशन, 1-2 चॅलेंजेस आले बिझनेसमध्ये की ते त्यांचा एन्थुसियाझम लो होतो, आणि तेच कुठेतरी मग ते व्यवसाय सोडून परत कुठे ना कुठेतरी नोकरी, परत काय ना काहीतरी वेगळं करायचं हे करतात. काही लोक त्याच्यातले थोडंफार एक करत एक कुठेतरी सर्वाइव्ह करत ते त्या मेंटॅलिटीमध्ये, मगाशी कोणीतरी माइंडसेटचं उदाहरण दिलं, तर असे करून ते अडकून राहतात. आता हे का होतं? कारण जर आपण जर आपला गोल पैसा कमवणं एवढंच जर ठेवलं, तर आपल्या जी टीम असते त्यांना हा जो आपला गोल आहे, आपल्या बोलण्यामधून, आपल्या वागण्यामधून, आपल्या इंटरॅक्शन मधनं त्यांना हे कळतं की ह्याचा एवढाच गोल आहे. मग जर आपलाच जर गोल पैसे कमवणं आहे, तर आपल्याकडची जी लोक आहेत त्यांचा गोल, त्यांचं मोटिवेशन काय असणार? त्यांचं पण हेच असतं की बाबा मला माझा पगार, मला एवढे पैसे मला मिळतात आहे ना, मग तो कुठेतरी त्याच्यामध्येच तो सॅटिस्फाईड राहतो. कारण त्याला डायरेक्शन देणारा लीडर, एक विजन दाखवणारा लीडर दिसत नाहीये तिकडे. म्हणून तो लीडरामध्ये जे क्वालिटीज दिसतात तेच तो फॉलो करतो,
आणि मग त्याची क्षमता त्या लेवललाच राहते. आणि जर त्यांनी त्याची क्रिएटिव्हिटी दाखवायचा प्रयत्न केला तर कधी कधी, आता जर मगाशी तू कोणीतरी सांगितले की डोक्यात हवा जाते, मग कधी कधी एक उद्योजकाला असं वाटतं की मी इकडे डिसिजन घेणार आहे, मी सगळे करणार, तू मला शिकवणार कोण, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी बघितलेत. आणि अशामुळे जे चांगले टॅलेंट आणि पोटेन्शियलची लोक आहेत ते ऑर्गनायझेशन मधनं बाहेर पडतात, कारण त्यांच्या पोटेन्शियलला वाव इथे मिळत नाही, क्रिएटिव्हिटीला वाव मिळत नाही आणि ते कुठे ना कुठेतरी अडकून जातात. काही लोक जेव्हा अशा काही घटना घडतात कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये, आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जेवढे लोक इकडे होते त्यातले बरेच लोकांनी स्वतःला बदलायचं सुरुवात केली आहे आणि ते आता ह्या दिशेला चाललेत. आता हे काय आहे हे आपण समजून घेऊ. तर इथून आपल्याला आता हा ग्रोथ माइंडसेट कडे जातोय आपण. तर मला सांगा, हा जो ग्राफ आहे आणि हा जो जाण्याचा जो प्रवास यांचा जो आहे, ह्या एकाच पद्धतीने आपण तिथे पोहोचू शकतो का? का इथे पोहोचण्यासाठी दुसरी काही आपल्याकडे अजून काही मार्ग आहे का? तर मला तुमच्याकडनं उत्तरं लागतील की हा एकच आहे का त्याच्यामध्ये दुसरा कुठला मार्ग आहे? हा जो लाल ट्रायंगल जो दाखवलाय सरांनी, हा जो लाल ट्रायंगल जो दाखवलाय सरांनी, त्याच्याबद्दल बोलतायत की तिथे पोहोचवायला अजून काही मार्ग आहे का? आपण कशा पद्धतीने आपल्या टीमला मोटिवेट करू शकतो, स्वतः मोटिवेट राहू शकतो, आणि असा कोणता मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपण तिथे जाऊ शकतो? आपल्याला सगळ्यांना आपण ह्याच्यावरती बऱ्यापैकी डिस्कस पण केलेला आहे. हा जो काही मार्ग आहे ह्याच्यावरती बऱ्यापैकी डिस्कसही आधी केलेला आहे. फक्त एक कदाचित तुम्हाला कनेक्ट करताना कुठेतरी चॅलेंज येत असेल तर असं काय करू शकतो आणि कोणती अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपण लोकांबरोबर एकत्र राहू शकतो, लोक आपल्याबरोबर राहू शकतात, मोटिवेटेड राहू शकतात आणि कंपनीमध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतात? असा काय मार्ग आहे की ज्याच्यामुळे ह्या शक्य आहेत गोष्टी? मेनी वेज विथ ऍक्सेप्टन्स. ओके, बरं. ऑप्शन्स आर देअर. काही मार्ग आहेत असं म्हणतायत लोक. प्रॉपर ट्रेनिंग, नरेश सुरे म्हणतात प्रॉपर ट्रेनिंग, बरोबर. विजन, शीतल पवार म्हणतात विजन मुळे आपण जाऊ शकतो. इन्व्हॉल्वमेंट, आपल्या त्यांच्यातल्या इन्व्हॉल्वमेंटमुळे जाऊ शकतो. मोरे म्हणतात इन्व्हॉल्वमेंटमुळे जाऊ शकतो, बरोबर. अजून काय असं आहे की काय करू शकतो आपण, किंवा असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे आपण जाऊ शकतो? सचिन सर, वी कॅन कंटिन्यू. येस. तर हे जे तुम्हाला इकडे CL जे दिसतंय इकडे लिहिलेलं, ह्याला आपण म्हणतो कंटिन्युअस लर्निंग. ठीक आहे. एक तर आपल्याला सगळ्यात पहिला आपला पर्पस, जो आपण बिझनेस फाउंडेशनवर आपण केलेला, आपला पर्पस, आपली व्हॅल्यू आणि आपले विजन हे आधी आपल्याला स्वतःला क्लिअर असणं, क्लॅरिटी त्याच्याबद्दल असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण त्यांना शिकवतो, त्यांना सांगतो, म्हणून ते आपल्याशी अलाइंड होतात. कारण कुठे ना कुठेतरी आपल्या विजन मध्ये त्यांचं पण विजन साध्य होण्याची शक्यता जेव्हा त्यांना दिसते तेव्हाच ते आपल्याशी जुडायला सुरुवात होतात. आणि आपण वेळोवेळी त्यांना आपण स्वतः पहिला आपण ट्रेन होतो, आपण नवीन गोष्टी शिकतो, मग प्रोसेस सिस्टम आपण ज्या गोष्टी आहेत ते देतो, त्यांना जबाबदारी देतो आणि हळूहळू त्यांना आपण शिकवत जातो की हे कसं करायचं, काय करायचं, आणि मग जबाबदारी देतो. चुकला तर आपण त्याला परत शिकवतो, अजून काय वेगळं केलं पाहिजे, मी असतो तर कसं केलं असतं. अशा म्हणून ट्रेनिंग देत शिकवत 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 त्याला आपण आपल्या कंपनीचा जो गोल आणि पर्पस आहे त्याच्याशी अलाइन करतो. आणि जेव्हा तो ह्याच्याशी अलाइन होतो त्याच वेळी तो ऑर्गनायझेशनला वाढवण्यासाठी एक टीम म्हणून किंवा टीमचा भाग म्हणून तो प्रयत्न करतो आणि त्यामुळे ती ऑर्गनायझेशन वाढते. आज जर आपल्याला लोकांना जर आपल्याला डिव्हेलप करायचं आहे तर एवढं लांब सगळं करण्यापेक्षा वेळोवेळी जर आपण त्यांना डिव्हेलप केलं, ट्रेन केलं, नवीन काही गोष्टी दिल्या, जबाबदाऱ्या दिल्या, नवीन क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासाठी त्यांना संधी दिली, ते चुकतील, सुरुवातीला कुठे ना कुठेतरी चुकतील, आपल्याला त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. कारण इथे मला सांगा, इकडे आपला फायदा आहे का नुकसान आहे? जर ह्या प्रोसेसनी गेलं तर आपलं नुकसानच होते, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पटीने नुकसान होऊन आपण इकडे ग्रोथ होऊ शकतो. आणि जर योग्य माणसं, मगाशी कोणीतरी राईट टीम सांगितलं, या लेवलला जर मी लोकांना सिलेक्ट केलं, आज होतं काय
की मी लोकांना घेतो माझ्या गरजेनुसार. आज काय नाही ना, तू आहेस ना, अच्छा तू काय करतो, एक काम कर, तू काय नाही तर डिलिव्हरी कर. त्याला डोक्यात राहतं मला फक्त डिलिव्हरीच करायचं. आणि मग जेव्हा आपण त्याला दुसरी काही कामं सांगायला सुरुवात करतो मग तो इकडे डिसिल्युजन होतो. म्हणून आपल्याला प्रॉपर सिलेक्ट करून आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला क्लिअर करणे, ह्याच्यासाठी आपल्याला सिस्टम, ह्याच्यासाठी आपल्याला प्रोसेस सेट करणं गरजेचं आहे. कारण कुठल्या प्रोसेसमध्ये कुठला माणूस फिट होईल आणि तो कशा पद्धतीने या विजनला अचीव करण्यासाठी आपल्या बरोबर तो काम करेल हे समजणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. जेव्हा सगळे एकत्र येऊन, ते गोविंदाचं जे उदाहरण दिलं, सगळे थर जे उभे राहतात त्यांच्यामध्ये एक सिंक्रोनायझेशन आहे. सगळे लोक खालचा थर पहिला उठणार, मग त्याच्यावरती ती बरोबर ती सिस्टम प्रोसेस त्यांनी सेट केल्यामुळे अगर 2 वेळा 3 वेळा पडले जरी तरी त्यांचा जोश कमी होत नाही. आणि जोपर्यंत ती हंडी पुढत नाही तोपर्यंत ते गिव्हअप करत नाहीत. आणि हाच प्रिन्सिपल टीम मध्ये खूप महत्वाचा असतो. तर आपल्याला सगळ्यात पहिला आपला विजन, आपली व्हॅल्यूज, आपला पर्पस हा आपल्याला क्लिअर असला पाहिजे. आणि तो आपल्या टीम मध्ये त्यांना आत्मसात करण्यासाठी आपल्याला त्यांच्यावर मेहनत करण्यासाठी आपल्याला बॉस बनून चालणार नाही. आपल्याला एक लीडर, एक मार्गदर्शक, एक आपण त्यांचा रोल मॉडेल बनून त्यांच्या समोर जेव्हा उभे राहू आणि त्यांना जेव्हा हे कळेल की ही व्यक्ती पैशासाठी नाही आहे, तर ह्याचं जे जगण्याचं आणि बिझनेस करण्याचं जो कारण आहे हे खूप मोठं आहे. आणि मला जर ह्याच्यात सहभागी व्हायला मिळालं तर मी पण आयुष्यामध्ये काहीतरी केल्याचं मला सार्थक मिळेल. आणि ह्या उद्देशाने, कारण प्रत्येक जण आहे ना मोटिवेट होण्याचं त्याचे कारण असतात. पण जर तुमचा पर्पज जर स्ट्रॉंग असेल तर त्याच्यामध्ये त्याचं मोटिवेशन जे कारण आहे ते त्याला ऑटोमॅटिकली सापडतं आणि तो तुमच्याशी जुडतो आणि म्हणून ऑर्गनायझेशन मोठी होते. येस विवेक. आणि ह्याच्यात थोडंसं अजून पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायला असं आवडेल की जसं लोकांना दही अंडी दाखवायला लागेल तुम्हाला की ही इकडे आपल्याला जायचं आहे, इथे आपल्या कंपनीला न्यायचं आहे. आणि त्यावेळेला त्यांना हेही दाखवायला लागेल की ज्या वेळेला आपण ह्या कंपनी ज्या वेळेला ह्या ठिकाणी नेऊ त्यावेळेला तुमचं त्या कंपनीतलं काय स्थान असेल, तुमचे रिवॉर्ड्स काय असतील आणि तुम्हाला त्याच्यात काय मिळणार आहे. मॉनिटरी नुसतं नाही, म्हणजे पैसे सोडून सुद्धा तुमचा वैयक्तिक गोल आणि त्यांच्या आयुष्यातलं जर आपण एखादा गोल घेऊ शकलो आणि आपल्या गोलशी जर मिळवू शकलो आणि हे त्यांना जर कम्युनिकेट करू शकलो वेगळ्या पद्धतीने, त्यांच्या आयुष्यातले गोल जर आपण समजून घेतले, जसं आपण एक उद्योजक म्हणून, व्यावसायिक म्हणून जर मी माझे गोल त्यांच्याशी जर डिस्कस करणार आहे आणि माझ्या गोलशी त्यांनी एकरूप व्हावं असं माझी अपेक्षा असेल, तर कुठेतरी त्यांच्या आयुष्यातले गोल अंडरस्टँड करणं आणि आपल्या आयुष्यातल्या गोलच्या बरोबरीने त्यांना नेणं. एखाद्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले गोल वेगवेगळे असू शकतात. त्यांच्या मुलाच्या संदर्भातले असू शकतात, त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीबद्दल असू शकतात, वैयक्तिक असू शकतात, त्यांना व्यावसायिक ऍस्पिरेशन्स असू शकतात. तर कुठेतरी तुम्हाला हे जर अंडरस्टँड केले त्यांचे गोल आणि आपले गोल, हे जर आपण अंडरस्टँड करू शकलो आणि त्यांना अलाइन करू शकलो आणि त्यांना जेव्हा कळेल की कंपनी जेव्हा आपला गोल, कंपनी म्हणून जेव्हा आपला गोल पूर्ण करणार आहे किंवा त्याच्या जवळ जाणार आहे, त्याच बरोबरीने माझा सुद्धा गोल पूर्ण होणार आहे, हे जेव्हा त्यांना कळेल त्यावेळेला ते तुमच्याशी कायम एकजूट राहतील, तुमच्या बरोबर राहतील आणि त्यानंतर ते रिझल्ट द्यायला सुरुवात करतील. तर हे महत्वाचं आहे, जे आपण म्हणून पहिल्या दिवशीपासून आपण जे डिस्कस करतोय आणि पहिले मुद्दे का महत्वाचे आहेत, तर ज्या पद्धतीने लोक सुरुवातीपासून, म्हणजे आपण जे व्हॅल्यूज बद्दल बोललो आणि हे करणं गरजेचं आहे. कारण असं नको व्हायला की हंडी आपण दाखवली आहे आणि लोक 25 फूट लांब थर लावून उभे आहेत आणि तुम्ही एकटेच हंडी खाली उभे आहात, हे एक चित्र डोळ्यासमोर आणा. किंवा तुमची पूर्ण टीम बरोबर हंडी खाली उभी आहे आणि तुम्ही वडापाव खायला कुठच्या तरी बाजूच्या कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये गेलायत, हे चित्र डोळ्यासमोर आणा. म्हणजे आपण हे काय बोलतोय हे तुमच्या नीट लक्षात येईल. येस सचिन सर प्लीज. खूप खूप सुंदर उदाहरण आणि कनेक्टिंग क्लिअर हे मिळतं त्यामध्ये. तर म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्याला ह्यांना या गोष्टी दाखवायला लागतात. आता होतं काय, जेव्हा आपल्याकडे लोक येतात, जॉईन होतात, तर बरेच वेळा ते लोक मला कुठेतरी एक नोकरी मिळेल, मला काहीतरी, मला एक आधार मिळेल, एवढंच त्यांचं स्वप्न असतं. त्यांनी कधी मोठी स्वप्न बघितलेलीच नाही आहे आणि ती स्वप्न पूर्ण कशी होतील ह्याच्याबद्दल त्यांना काय आयडियाच नाही आहे. तुम्ही ती व्यक्ती आहात जे त्यांना आयुष्यामध्ये स्वप्न कशी बघायची, मोठी स्वप्न कशी बघायची आणि ते कसं पूर्ण करायचं हे तुम्ही त्यांना जेव्हा दाखवतात, तर ती व्यक्ती तुमच्याशी आयुष्यभर टिकून राहते आणि ते
त्याप्रमाणे ते कॉन्ट्रीब्युट करतात. म्हणून बोललो की प्रत्येकांमध्ये पोटेन्शियल आहे, प्रत्येकांमध्ये रिझल्ट देण्याची कॅपॅसिटी आहे. त्या पद्धतीने तुम्हाला त्यांना डायरेक्ट करावं लागेल, गाईड करावं लागेल, शिकवावं लागेल, ट्रेन करावं लागेल आणि वेळोवेळी त्यांना सपोर्ट करत करत ते तुमचा सपोर्ट बनतात आणि मग तुम्हाला पुढे जाण्यासाठी, ते ऑर्गनायझेशनला पुढे नेण्यासाठी खूप काय करतात. जेवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, इन्फोसिस पासून कोणी असो, त्या लोकांनी सुरुवात आपल्यासारखी छोट्या लेवललाच केलेली आहे आणि आज टीम बनवून आज ते लोक ह्या लेवलला पोहोचलेले आहेत की आज सगळ्या टीमच सगळ्या डिसिजन्स घेतात, तेच सगळ्या ऑर्गनायझेशनला ग्रो करतात. तर ते लोक करू शकतात तर आपण का नाही करू शकत? तर सगळ्यात पहिलं म्हणून मी आधी मला बऱ्याच लोकांचं जेव्हा माझं आधी डिस्कशन व्हायचं तर काही असे उद्योजक मला भेटले आहेत, ते मला बोलायचे सर हे विजन मिशन जे आहे हे मोठ्या मोठ्या कंपनीचा खेळ आहे, हा आपल्यासारख्यांचा नाही आहे. मी बोललो तुम्हाला मोठं व्हायचं आहे का? बोला नक्की व्हायचं आहे. बोललो मोठं होण्यासाठी हे आधी करावं लागेल तर तुम्ही मोठे होणार. बऱ्याच लोकांना काय आहे की रिझल्ट काय येणार ते सांगा, मग आम्ही अभ्यास करू. अरे अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे, एफर्ट्स टाकले त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, प्लॅनिंग केली त्याप्रमाणे रिझल्ट मिळणार आहे. पण तुम्ही स्वतःच जर आरसी आहात, रिलक्टंट कॉन्ट्रीब्युटर आहात, नाही कोणी दुसरं कोण करत असेल तर मी करतो, मग त्याच्यामध्ये मग तुमच्या टीमकडनं तुम्ही अपेक्षा ठेवूच नाही शकत. आणि अजून एक खूप महत्वाचा एक मुद्दा मी सांगतो टीम मध्ये लोकांबद्दल, आणि हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आढळणार आहे आणि हा खूप मजेशीर कॉन्सेप्ट आहे, पण मजा येणार ऐकायला पण, आणि तुमच्या समोर चेहरे दिसतील याच्यामध्ये. 4 प्रकारचे टीम मध्ये लोक असतात, 4 प्रकारचे. पहिलं जी कॅटेगरी आहे, पहिला प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो मोमेंटम मेकर. मोमेंटम मेकर म्हणजे तो त्या टीम मध्ये ऊर्जा निर्माण करतो, सगळ्यांना एकत्र घेऊन अरे आपण असं करू, आपण तसं करू, आपण हे करू, आता सरांनी आपल्याला सांगितलंय असं करायचं, आपलं ह्यावेळीचं टार्गेट आहे. तो सगळ्यांना घेऊन आहे ना, त्यामध्ये एक मोटिवेशन आहे, त्या लोकांना घेऊन तो पुढे जात असतो, त्याला आपण म्हणतो मोमेंटम मेकर. ठीक आहे, मोमेंटम मेकर. आता बऱ्याच वेळा हा मोमेंटम मेकर आपल्यासारख्या बिझनेसमध्ये आपणच असू, आपण टीमला एकत्र घेतो, आपण त्यांना सांगतो आपण असं करायचं, आपल्याला ही ऑर्डर करायची आहे, हे ऑर्डर असं डिलिव्हर करायचं आहे. तर आपण असू शकतो किंवा आपल्याकडे आपला जो टीम मधला अजून कोणी मेंबर असेल तो असू शकतो. तर ह्याला आपण म्हणतो मोमेंटम मेकर. आता एक मोमेंटम मेकर झाला तर त्याच्यानंतर जो असतो त्याला आपण म्हणतो मोमेंटम टेकर. तो मोमेंटम बनवू नाही शकत, पण त्याला दिलेली जबाबदारी तो 100% पार पाडतो. तो म्हणजे आपलं जे काही त्याचं नॉलेज स्किल जे काय आहे ते पूर्ण प्रणाला लावतो आणि तो दिलेलं काम टाइमावर तो कंप्लीट करतो. त्याला आपण म्हणतो मोमेंटम टेकर. दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणारा त्याला आपण म्हणतो मोमेंटम टेकर. तर हे 2 कॅटेगरीज झाले, मोमेंटम मेकर आणि मोमेंटम टेकर. आता ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर प्रत्येक नाण्याचे 2 पैलू आहेत. आता आपण दुसरी बाजू बघू. आता तिसरी कॅटेगरी जी येते त्याला आपण म्हणतो, आणि ही जरा खतरनाक आहे टीम मध्ये, त्याला आपण म्हणतो मोमेंटम ब्रेकर. म्हणजे जे चांगलं चाललंय कुठेतरी आपण आता ग्रिप पकडणार, मध्येच कोणतरी असं येऊन काहीतरी मध्ये हे करणार आणि जो मोमेंटम आपण तयार केलाय तो पूर्ण मोमेंटम आहे तो ब्रेक करतो. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे काही ना काहीतरी हे करून त्याच्या स्वतःमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये कमीपणा असेल किंवा त्याला ती गोष्ट येत नसेल, पण तो कुठे ना कुठेतरी अख्ख्या टीमचा जो मोमेंटम आहे तो ब्रेक करतो. आणि बऱ्याच वेळा हे जे ब्रेक करणारे थोडं हायर पोझिशनवर असतात. बऱ्याच वेळा ऑर्गनायझेशन मध्ये ते बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे जी लोक असतात ते कधी कधी मोमेंटम ब्रेक करणारे कॅटेगरीमध्ये येतात. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर मोमेंटम मेकर होता, मोमेंटम टेकर होता, आणि हा तिसरी कॅटेगरी जी होती ती आहे मोमेंटम ब्रेकर. आता या ब्रेकरला आपल्याला समजवून किंवा आपण त्याच्यावर थोडंसं दबाव आणून आपण त्याला करू पण शकतो. ही चौथी जी कॅटेगरी मी तुम्हाला सांगतो ना, ह्याच्यापासून खूप सावध राहणं गरजेचं आहे. आणि ह्या कॅटेगरीला आपण म्हणतो मोमेंटम फेकर. फेकर म्हणजे नुसतं बोलवचन आहे, फक्त बाताडे आहे, तो करणार काही नाही आहे, पण तो चित्र असं आपल्या समोर उभं करणार की इकडे मीच इकडचा करता धरताय, मीच इकडे सगळं. म्हणजे जे त्याचे कमिटमेंट असतात ना, त्या कमिटमेंट त्यांनी सांगितलेल्या त्या जीवावर आपल्याला हिंमत येते, अरे हा एक आहे आपल्याकडे टीम मेंबर लीडर, हा काहीतरी करेल. आणि नेमकं जेव्हा रिझल्ट यायची
टाइम येतो, मग तेव्हा याची एकदम PhD सारखी कारणं हा द्यायला सुरुवात करतो आणि तुमचा जो टार्गेट तुम्ही सेट केलाय, जे काही केलंय ते सगळं तिथल्या तिथे कोलॅप्स होतं. आणि मग आपण हा डायलॉग, हा एक शेवटचा एक डायलॉग मारणार की सर काही नाही तरी आपल्याला काहीतरी 2 गोष्टी शिकायला मिळाल्या, आता पुढच्या वर्षी आपण आता परत अजून जरा जोश आणि जोमाने आपण काम करू. हा आपल्यालाच कुठेतरी पुश देतो आणि आपल्यालाच कामाला लावतो आणि आपल्याला कळत पण नाही. या अशा लोकांना आपण म्हणतो मोमेंटम फेकर. आणि मी जेवढ्या ऑर्गनायझेशन बरोबर काम केलंय, मला या चारही कॅटेगरीची लोक मला दिसलेली आहेत. तुम्हाला जर काही चित्र दिसत असेल किंवा तुम्हाला जर मी जे बोललो ते पटत असेल तर तुम्ही त्याच्यावर तुमचा रिप्लाय देऊ शकता. विवेक, तुला काय ऍड करायचं? हो, नाही, मला इथे प्रश्न लोकांना विचारायचा आहे की आपण जर ऑर्गनायझेशन नवीन सुरुवात करतोय, आता आपल्या इकडचे जेवढे व्यावसायिक आहेत हे सगळे सुरुवात करणारे आहेत, व्यवसायाला सुरुवात करू इच्छितात किंवा सुरुवात केलेली आहे, छोट्या प्रमाणात आहेत आणि त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे. तर आपण आपली जर टीम बनवणार असू, आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये मग 1 माणसाची असू दे, 2 माणसांची असू दे आणि 3 माणसांची असू दे किंवा 30 माणसांची असू दे, तर कोणत्या प्रकारची माणसं आपल्याला घ्यायला ऑर्गनायझेशन मध्ये आवडेल हे मला एकतर सांगा. आणि पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेवढी लहान टीम आहे तेवढी तुमची जबाबदारी. एखाद्या 50 जणांच्या टीम मध्ये मोमेंटम एखाद दुसरा ब्रेकर असेल तरी चालून जाईल, बरोबर, मोमेंटम फेकर असेल तरी तोही त्याच्यात तग धरून राहील. पण जेवढी आपली सिस्टीम छोटी असेल, आपली संख्या छोटी असेल टीमची, तेवढं आपल्याकडे हा चॉईस कमी राहणार आहे. तर किती लोकांना असं वाटतं आणि त्यांनी फक्त मोमेंटम, त्यांना वाटत असेल मोमेंटम मेकर पाहिजेत आपल्याकडे, तर त्यांनी फक्त मोमेंटम एम म्हणून टाईप करा. ओके, ज्यांना वाटत असेल मोमेंटम टेकर पाहिजे असेल तर MT म्हणून टाईप करा. ज्यांना वाटत असेल मोमेंटम ब्रेकर आणि फेकर आपल्याकडे लागणार नाही, त्याची मला खात्री आहे आणि तुम्ही कोणी नक्कीच त्याला ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणून मी तो प्रश्न विचारत नाही. तर आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये मोमेंटम मेकर आणि मोमेंटम टेकर याच्यापैकी कोण निवडायला आवडेल? पहिला माणूस आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये दीपक निवळकर म्हणतात मोमेंटम मेकर, अभिजित कदम म्हणतात मोमेंटम मेकर आणि मोमेंटम टेकर दोन्ही लोक लागतील आपल्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रीतम नांदसकर पण म्हणतात मोमेंटम मेकर आणि मोमेंटम टेकर. दिनेश राणे म्हणतात मोमेंटम टेकर आपल्याला घ्यायला लागेल. अगदी बरोबर. बुद्धदेव म्हणतात मोमेंटम टेकर घ्यावा लागेल. चिन्मय कदम म्हणतात टीम टेकर मेकर घ्यावा लागेल. संतोष आरेकर म्हणतात मेकर आणि टेकर दोन्ही घ्यायला लागतील. काही जणांचं म्हणणं आहे मेकर आणि टेकर दोन्ही घ्यायला लागतील. काही जणांचं आहे की मोमेंटम मेकर टेकर फक्त घ्यायला लागतील. तर काही जणांचं म्हणणं आहे मोमेंटम मेकर घ्यायला लागतील. याच्यावरती थोडीशी आपण एक क्लॅरिटी आपण जर देऊ शकलो सर, की नक्की कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे. करेक्ट. सगळ्यात पहिलं म्हणजे आता तुम्ही जर बघितलं आजच्या घडीला तुम्हीच मोमेंटम मेकर मोमेंटम टेकर आहात, तर सुरुवातीला तुम्हाला मेकर पेक्षा पहिले तर टेकरच तुमच्याकडे येणार. कारण तुमचा विजन, तुमचा गोल, तुमचे व्हॅल्यूज हे जेव्हा तुम्ही त्याला सांगणार तेव्हा त्याच्यामधून ती इच्छा जागृत होईल, अरे मला पण ह्याच गोष्टी करायच्या आहे, आणि मग तो मोमेंटम मेकरच्या कॅटेगरीमध्ये येणार. कारण त्याच्याकडे क्लॅरिटी नाही आहे, तो ऑर्गनायझेशन मध्ये आलाय, त्याच्याकडे एन्थुझियाझम आहे, त्याला करण्याची इच्छा आहे, पण त्याला डायरेक्शन नाही आहे. म्हणून तो मोमेंटम मेकर जरी असला तरी तुमच्या ऑर्गनायझेशन मोमेंटम टेकरच असणार सुरुवातीला. त्याला योग्य मार्गदर्शन केलं, त्याला वेळोवेळी तुम्ही चांगलं गायडन्स दिलं, तर तेव्हा तो मोमेंटम मेकर बनतो आणि तुमच्या बरोबर तो उभा राहून तो ऑर्गनायझेशनला वाढवण्यासाठी, टीमला डेव्हलप करण्यासाठी तो नेहमी तुमच्या बरोबर असणार. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि म्हणून तुमचा सिस्टम प्रोसेस जर सेट असेल तर मोमेंटम ब्रेकर आणि फेकरला तिकडे वावच नाही आहे. कारण जे कोणी सिस्टम आणि प्रोसेस फॉलो करणार ते आयदर ते टेकर असतील की मेकर असतील. तर तुम्हाला सिस्टम आणि प्रोसेसचा इकडे तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आणि जे बिझनेस फाउंडेशनचं जे मी बोललो, तुमचा विजन, तुमचं पर्पस, तुमचे व्हॅल्यूज हे जेव्हा त्या मेकर आणि टेकरला दिसतात तेव्हा तो अजून मनापासून तो इन्व्हॉल्व होतो आणि तो कधी पण DL किंवा RC मध्ये न जाता तो डायरेक्टली तुमचा सुपर परफॉर्मर, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याबरोबर अलाइन राहून तो तुम्हाला साथ देत राहील. येस विवेक. आणि आपण मागच्या याला जसं म्हटलं होतं सिस्टीम प्रोसेस का महत्वाचे आहेत, तर इथे जे मोमेंटम फेकर आहेत आणि मोमेंटम, एकदम मी तुम्हाला अगदी कळीचा मुद्दा सांगतो, बरेच वेळेला मोमेंटम ब्रेकर आणि मोमेंटम फेकर हे आपल्या अगदी जवळचे लोक असतात. कारण बरेच वेळेला आपल्याला माहिती असतं
त्यांच्याबद्दल, पण एक तर ते खूप आपल्या जवळचे असतात, नातेवाईकातले असतात, मित्रपरिवारातले असतात, म्हणून आपल्याला निर्णय घेणं कठीण होतं. पण ज्या वेळेला सिस्टीम आणि प्रोसेस तुमच्याकडे असेल त्यावेळेला सिस्टीम प्रोसेस त्यांना उत्तर देईल की तुमचं जे काम आहे, तुम्ही सांगितलेलं काम आणि करता येत्या कामामध्ये भरपूर फरक आहे, तफावत आहे, आणि तुमच्या कामामुळे आमच्या व्यवसायाला नुकसान होत आहे, हे तुमची सिस्टीम आणि प्रोसेस जे आपण बनवलेले आहेत त्याच्यातूनच उत्तर त्यांनाच मिळणार आहेत. बऱ्याच वेळेला एक तर हे मोमेंटम जे फेकर आहेत किंवा मोमेंटम ब्रेकर आहेत ते स्वतःहून सिस्टीमच्या बाहेर जातील, किंवा तुमचं काम त्यांना सिस्टीमच्या बाहेर काढण्याचं तुमचं काम नक्की सोपं करतील. त्यामुळे म्हणून आपण ही जी पूर्ण कार्यशाळा आहे, या कार्यशाळेचं जे स्वरूप आपण ठेवलेलं आहे, स्वरूप ठरवलेलं आहे की कोणते पहिले पहिले सब्जेक्ट येतील आणि नंतर कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत, ह्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशन कितीही लहान असू दे किंवा मोठी असू दे, हे सगळे प्रिन्सिपल तुम्हाला कमी किंवा जास्त प्रमाणात तसेच्या तसे वापरावे लागणार. त्याचे डायनामिक चेंज जरी झाले, संख्या कमी जरी झाली, तरी ते फार महत्वाचं आहे. आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याकडे मोमेंटम टेकर असणं महत्वाचं आहे. त्याला तुम्ही मोमेंटम मेकर बनवणं हे तुमचं काम आहे ऍज अ लीडर म्हणून, आणि त्यानंतर ही रचना आपण कन्सिस्टंटली चालूच राहू शकते. नवीन लोक असेच येत राहतील, मोमेंटम टेकर येत राहतील, मोमेंटम मेकर बनतील आणि तुमच्या लिडरशिप खाली ऍज अ लीडर म्हणून काम करतील, मॅनेजमेंट मध्ये येतील. जशी तुमची व्यवसाय आहे तुमचा वाढत जाईल तसे आपल्याला जवळ. सर, मला एक इकडे महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे की आपण हे सगळं सांगितलं की हे असं आहे तसं आहे, तुम्ही माणसं, पण मुळामध्ये व्यावसायिकांचं चॅलेंज काय माहितीये का? डेलिगेशन, की मला सगळंच काम मलाच करायला आवडतं. तर मुळात माणसांची गरज काय? आज बरेच लोकांना हा प्रश्न असेल की माझी एका माणसाची कंपनी आहे, मला माझ्या एकाच माणसावर मला जर चालवायचे, तर हे सगळी माझ्याकडे माणसं मी ठेवण्याचं काही प्लॅनिंग नाहीये, माझं प्रयोजन नाहीये, तर हे शिकून मी काय करू? तर तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे? डेलिगेशन ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो का? सगळ्यात पहिलं की तुम्ही व्यवसाय जर तुम्ही फक्त एक त्या छोटस दुकान घेऊन बसलेलं असणार किंवा रोज मी माल टाकतोय आणि जेवढा झाला धंदा तेवढा बास, मी त्यामध्ये सुखी आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. पण तुम्ही जर खरे उद्योजक आहात आणि तुम्हाला बिझनेस मध्ये नाही आहे, तर बिझनेस वर काम करायचं असेल आणि स्वतःची स्वप्न जर पूर्ण करायची असतील आणि ज्या उद्देशाने तुम्ही बिझनेस सुरू केला त्या उद्देशाने जर तुम्ही बिझनेस साठी सगळ्या गोष्टी करत असतील तर उपयोग आहे. नाहीतर आपण नोकरी करतो तीच चांगली आहे, ऍटलीस्ट आपल्याला जे आपण जेवढं काम करतो तेवढं आपल्याला त्याचा मोबदला मिळतोच आहे. पण बिझनेस माइंडसेट आणि सर्व्हिस माइंडसेट ह्याच्यामधला हाच फरक आहे की बिझनेस नेहमी ग्रोथ ओरिएंटेड असतो. म्हणून जर इकडे तुम्ही बघितलं, हा ग्रोथ माइंडसेट एंटरप्रिनर GME म्हणजे ग्रोथ माइंडसेट एंटरप्रिनर साठी आपण हे करतोय. आज लॉकडाऊनच्या आधी जेवढे लोक ह्या माइंडसेटनी होते की बाबा आपलं जे चाललंय ते मस्त आहे, ह्याच्यात जास्त काही करायची गरज नाही, आज सगळ्यात जास्त त्रास त्यांना होतोय आणि पुढे पण त्यांना हा त्रास होणार आहे. पण ज्या ज्या लोकांनी काही गोष्टी बदलल्या किंवा ऑलरेडी त्या लोकांचं एक विजन होतं, ते आज पण ते कुठे ना कुठेतरी काही नवीन डेव्हलपमेंट करतात आहे, नवीन प्लॅनिंग करतात आहेत आणि पुढे जातात. येस विवेक. एक दिनेश वेदक विचारताय, त्यांना क्लॅरिटी नाही आहे. दिनेशजी, कोणत्या विषयात क्लॅरिटी नाही थोडस सांगितलं तर मग तो विषय आपला परत घेता येईल. की नॉट क्लॅरिटी, म्हणजे ज्यांना क्लॅरिटी नाहीये त्यांच्याबद्दल आपण बोलतोय का आता आपण जे काही बोलतोय त्याच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी नाहीये हे थोडंसं कळत नाहीये, तर ते जरा थोडंसं स्पष्ट केलं तर बरं होईल. सचिन सर, तुम्ही कंटिन्यू करा, त्यांचं उत्तर येईल तोपर्यंत. सो मे बी मला जे वाटतं क्लॅरिटी म्हणजे तुमचा जर पर्पस, विजन आणि हे तुम्ही क्लिअर जर तुमचं झालं तरच तुम्हाला ह्या गोष्टीची क्लॅरिटी येणार. आणि डेलिगेशन बद्दल जे तू विचारलंस, डेलिगेशन म्हणजे त्याचे स्टेप्स आहेत. आपण काय करतो डेलिगेशन म्हणजे जे आपल्यावरचा भार असतो ना तो दुसऱ्यावर देतो, तर उद्यापासून हे तू बघ. तसं नाही होणार. त्यांना त्या गोष्टी सांगाव्या लागतील. मी हे जे आहे मी हे असंच का करतो, त्याच्या मागे माझं काय ऑब्जेक्टिव्ह असतं, त्याच्या मागे मी हे डिसिजन मी असंच का घेतो, हे पण तुम्हाला शिकवावं लागेल. बऱ्याच वेळा लोक ते शिकवत नाहीत, फक्त काम कसं करायचं तेवढंच सांगतात. पण ते काम हे असंच झालं पाहिजे, त्याच्या मागचं कारण काय किंवा त्याच्या मागचा उद्देश काय ते पण तुम्हाला शिकवावं लागेल. तर डेलिगेशन मध्ये एक 4 स्टेप्स प्रोसेस आहे. 4 स्टेप प्रोसेस म्हणजे काय आहे? सगळ्यात पहिलं मी करतोय, पहिला स्टेप जो आहे हे मी करतोय हे तुम्ही बघा. आपल्या टीमला आपल्याला तसं सांगावं लागेल. दुसरा प्रोसेस जो आहे त्याच्यानंतरचा स्टेप आहे की मी करतो आणि नंतर सुरुवात मी करून देतो आणि नंतर मग तू त्याला
हँडल कर. हा दुसरा स्टेप झाला. तिसरा स्टेप, तू सुरुवात कर, तू जोपर्यंत तुला जमते तू कर. जर मला वाटलं कुठे काही गोंधळ होतोय तरच मी तिकडे आतमध्ये येईन, नाही तर तू तुझ्या हिशोबाने कर, चुकला तरी चालेल, मी आहे तिकडे. हा तिसरा स्टेप झाला. आणि चौथा स्टेप जो आहे तो त्याला आपण फ्री हँड देतो, की आता तुला माहितीये काय करायचं, मला हा रिझल्ट पाहिजे, तू तुझ्या पद्धतीने कर, आणि त्या पद्धतीने मग तो गोष्टी ते करत जातो. तर तुम्ही जर हा सिस्टम जर त्याप्रमाणे तयार केला, त्याला कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी होतात आहेत. आता बऱ्याच वेळा आपण समजा क्लायंट बरोबर बसलोय, ते एका क्लायंटला आपण एक वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करतो, दुसऱ्या क्लायंटला एक वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करतो. ते हे का केलं हे पण आपल्याला त्यांना शिकवावं लागेल. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण शिकवू तेव्हा आपल्याला आपण आपल्यासारखाच एक अजून एक माणूस तयार करतोय, जो माझ्या एवढा केपेबल नाही होणार, पण ऍटलीस्ट रिझल्ट देण्यामध्ये तो कुठेतरी 70-80% माझ्यासारखा तो रिझल्ट नक्कीच देऊ शकतो. ही मेहनत आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि जसं मी सांगितलं, जर तो मोमेंटम टेकर असेल किंवा मोमेंटम मेकर असेल, तर तो कधी कधी तुमच्यापेक्षा चांगले रिझल्ट काढून दाखवेल. आणि हे मी प्रत्यक्षात बऱ्याचशा उद्योजकांच्या याच्यामध्ये बघितले आहे, की त्यांच्याकडे अशा पोटेन्शियलची लोक होती की ज्यांनी शिकवल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं स्वतःचं माइंड अप्लाय करून, क्रिएटिव्हिटी वापरून त्यांनी त्याच्यापेक्षा चांगलं रिझल्ट काढून दाखवलंय. तर प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे, आणि जर त्याचा गोल जर आपला क्लिअर झाला तर तो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो. यस विवेक. सो ह्या टीम बिल्डिंग बाबत जेव्हा जेव्हा मोठ्या उद्योजकांना विचारलं जातं तेव्हा ते सांगतात की आम्हाला जेव्हा माणूस एखाद्या कामासाठी घ्यायचा असतो त्यावेळेला आमच्यापेक्षा हुशार माणसं आम्ही त्या कामात घेतो, कारण मी माझ्या बुद्धीने जे काही जिथे जाणं शक्य होतं तिथे आजपर्यंत आलो. मला जर पुढे जायचं असेल तर माझ्यापेक्षा ज्याची क्षमता चांगली आहे त्याला माझ्याबरोबर घ्यावं लागेल, तर मी माझा व्यवसाय मोठा करू शकतो. तर काही वेळेला डेलिगेशनच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी गरज म्हणून करावी लागते. आता तुम्ही एखादा रेस्टॉरंट जर केलं आणि तिथे होम डिलिव्हरीसाठी माणूस लागणार आहे, तर तुमची इच्छा असेल किंवा क्षमता असेल तरी तुम्हाला ते करणं शक्य होणार नाही. तिथे माणसं आपल्याला लागणारच आहेत. तसंच जर तुम्ही एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये असाल आणि प्रोडक्शन करत असाल तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची माणसं लागतील, कारण जशा तुमच्या सिस्टीम प्रोसेस तुम्ही बनवणार, जेवढी तुम्ही त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये वेगवेगळी तुमची सेक्शन्स बनवाल तुमच्या कामाची, म्हणजे त्यात HR आलं, ऍडमिन आलं, तर ह्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्याची क्लॅरिटी आहे आणि तो विषय त्याला पूर्ण कळतो अशी माणसं आपल्याला कुठेतरी घ्यावी लागणार, तर आपला व्यवसाय मोठा होऊ शकेल. हे सगळ्यात महत्वाचं आलं. आणि तो घेताना आज आपण जे पॅरामीटर बघितले की त्याला एक लिडरशिप आपल्याला द्यावी लागेल, त्याला कंटिन्युअस प्रोसेसमध्ये कुठेतरी त्याचं मोटिवेशन डाऊन होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल. आणि ह्याच्यामधनं एक दुसरा अँगल तयार होतो की जिथे मला स्वतःला एखाद्या माणसाला कायमचं नोकरीवर ठेवणं शक्य नाही, तिथे आपल्याकडे पर्याय काय आहेत टू बिगिन विथ. ऍटलीस्ट सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याला कामाची आपलं काम छोट्या स्वरूपाचं आहे, तिथे मला 10 माणसं घेणं शक्य नाही, माझ्याकडे तेवढं समजा सेटअप नाही किंवा मी त्यांना पगार देऊ शकत नाही, पण काम मात्र मला प्रोफेशनली करणं अपेक्षित आहे. तर त्याच्यात जे 2 महत्वाचे आहेत की आउटसोर्सिंग किंवा कोलॅबरेशन. आपण थोडासा एक 15 मिनिटं शेवटची जी आहेत ह्याच्यात आउटसोर्सिंग आणि कोलॅबरेशन बद्दल बोलूया. सचिन सर, आउटसोर्सिंग आणि कोलॅबरेशन ह्याच्याबद्दल थोडंसं पटकन आपल्याला माहिती सांगता आली तर सांगूया आपण. बरोबर. जर आपण आपला बिझनेस मॉडेल बघितला तर त्याच्यामध्ये आपण रिसोर्सेस, की रिसोर्सेस मध्ये आपण जेव्हा बघतो तर एक रिसोर्सेस आहे जे आपल्याकडची टीम आहे ती आहे, दुसरे रिसोर्सेस जे आहेत जे इंडस्ट्रीमध्ये जे एक्सपर्ट्स आहेत किंवा त्यांची ती एक्सपर्टीज आहे, एक पर्टिक्युलर याची त्यांची ती एक्सपर्टीज आहे. जर आपण बघितलं मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जेव्हा एक पर्टिक्युलर टाईपचं ऑपरेशनची गरज लागते तर ते त्या डॉक्टरला, त्या स्पेशलिस्टला त्या ऑपरेशनसाठी बोलवून घेतात. तर इट इज कॉल्ड अन आउटसोर्सिंग. तशाच प्रमाणे आपल्याला हे बघावं लागेल की त्याची एक्सपर्टीज वापरून, मग ते मार्केटिंगच्या संदर्भात असेल किंवा आजकाल बऱ्याच अकाउंट्सचा बऱ्याच लोकांना इश्यू असतो, पण असे पण अकाउंटंट्स आहेत जे तुमच्या इकडे आठवड्यामध्ये 2 दिवस येऊन तुमचं जे आहे अकाउंट्स रिलेटेड जे आहे ते ऍज अ पार्ट टाइम पण ते तुम्हाला सगळ्या गोष्टी, कारण छोटं असल्यामुळे त्यांना पण जास्त वेळ लागत नाही आणि 2-2 तास ते आठवड्यातून येऊन ते तुमचं काम करून तुम्हाला देऊ शकतात. सो दॅट इज कॉल्ड अन आउटसोर्सिंग. तर असे छोटे मोठे बरेचसे असे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला आउटसोर्सिंग म्हणून तुम्हाला यूज करता येतील. आणि आउटसोर्सिंग वाले असल्यामुळे काय असतं, त्यांना रिझल्ट ओरिएंटेड असतात ते. तर तुम्हाला मग तिथे रिझल्ट मिळाल्याशिवाय त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. मग तुमच्याकडे उलट तुमचा तिकडे एक ऍडव्हान्टेज तो होतो आउटसोर्सिंग केल्यामुळे,
दुसरं काय असतं की ते त्यांचा वेळ आणि त्यांचं हे वापरून ते करतात, म्हणजे आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायची गरज लागत नाही, तिकडे आपला वेळ वाचतो. आणि दुसरं तुझे म्हटलं कोलॅबरेशन. आता कोलॅबरेशन म्हणजे काय की तुमचे आणि त्यांच्या बिझनेसमध्ये जर समजा एकाच पद्धतीचे क्लायंट असतील आणि तुम्ही दोघांनी मिळून जर ते कंप्लीट करू शकला, त्याच मोठ्या मोठ्या कंपन्याज आहेत आज गोदरेजच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचे सोप बनतात, छापा फक्त दुसऱ्यांचा लागतो. सो दे हॅव कोलॅबरेटेड. सो कशा पद्धतीने आपण कोलॅबरेट करू शकतो आणि बरेच लोक करतात आहेत. तर छोटे छोटे उद्योजक किंवा असे काही लोक असतील ज्यांचा बिझनेस आज त्या पद्धतीने चालत नाहीये आणि त्यांना ऑर्डर पाहिजे, त्यांना आता बरेचसे फॅब्रिकेटर्स असतात, बरेचसे लोक असतात, तर अशा लोकांना तुम्ही कनेक्ट करून त्यांना जर तुम्ही काम देत असाल तर ते त्यांचा बराचसा वेळ वाचतो ऑर्डर आणण्यासाठी, क्लायंटकडे जाण्यासाठी. आणि तुम्ही रेडीमेड जर त्यांना देऊ शकत असलात तर त्या पद्धतीने तुम्हाला कोलॅबरेट करता येतं. इथे फक्त एकच गोष्ट मी सांगेन, जेव्हा तुम्ही कोणाशीही कोलॅबरेट करता तर बाकी गोष्टी नाही बघितल्या त्याचा एवढा फरक नाही पडत आहे, पण एक व्हॅल्यूज, तत्व, तुमची तत्व आणि त्याची तत्व जर मॅच होत नसतील तर लॉंग टर्मचा पण विचार करू नका, शॉर्ट टर्मचा विचार करू नका, कारण खूप त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंज येऊ शकतात. म्हणून ज्याची विजन वेगळं असू शकतं पण त्याची तत्व आणि तुमची तत्व मॅच झाली पाहिजे. कोलॅबरेशन मध्ये स्पेशली तुम्हाला हे बघावंच लागेल, कारण पर्सनल लेवलला पण आम्ही हे अनुभव घेतलेत, आम्हाला त्याचा बराच त्रास झालेला आहे. म्हणून जोपर्यंत व्हॅल्यू मॅच नाही होत तोपर्यंत कोलॅबरेट करण्याच्या भानगडीत पडू नका. आउटसोर्स करा, तुमच्या रेटवर त्याच्याकडनं काम करून घ्या, पण कोलॅबरेट करायचं असेल तर व्हॅल्यू लक्षात ठेवूनच कोलॅबरेट करा. येस विवेक. कोलॅबरेशन ह्याच्यात अजून थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजायचा प्रयत्न करतो. कुठेतरी विन विन सिच्युएशन क्रिएट करणं. कोलॅबरेशन म्हणजे काय आहे की दोन एंटायरली न्यू वेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, न्यू असं म्हणता येणार नाही पण वेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यांचा कदाचित ते कस्टमर एक असेल, ज्याचा आपण ज्याला आपण म्हटलं की जेव्हा आपण अंडरस्टँड करतो बिझनेस मॉडेलमध्ये की माझा कस्टमर कोण आहे, तर त्यांचाही कस्टमर सेम आहे, माझा कस्टमर सेम आहे. माझ्या कस्टमरला ज्या गरजा लागतात त्याच त्यांच्या कस्टमरला लागतात आणि त्यांच्या कस्टमरला ज्या गरजा लागतात त्या माझ्या कस्टमरला लागू शकतात, ती मी सर्व्हिस देऊ शकतो. असे ज्या वेळेला कॉमन फॅक्टर्स आपल्या ह्याच्यामध्ये येतात तेव्हा आपण कोलॅबरेशन करू शकतो. आणि एकच गोष्ट 10 लोकांनी करण्यापेक्षा, एक 10 गोष्टी एकानी करण्यापेक्षा 10 वेगवेगळ्या करून 10 लोकांनी आपली एनर्जी लावणं आणि 100 पट आपलं काम 10 पट वाढवणं, हा सुद्धा एक बिझनेसचा खूप मोठा आणि आजचा काळ हा पूर्णपणे कोलॅबरेशनचा आहे. जेवढी लीन स्ट्रक्चर होत आहेत, जेवढी लीन होत आहे स्ट्रक्चर कॉर्पोरेशनची, कारण दे आर एंटरिंग इन टू कोलॅबरेशन, ते मोठ्या प्रमाणामध्ये कोलॅबरेशन करतात. म्हणजे आपण जी गाडी वापरतो बरेच वेळेला ती मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी वेगळी असते आणि ती मार्केटिंग करणारी वेगळी असते आणि त्याला आफ्टर सेल्स देणारी कंपनी वेगळी असते. तिन्ही कंपन्या त्यांच्या क्षेत्रातल्या खूप नावाजलेल्या कंपन्या असतात आणि ते त्यांच्या स्ट्रेंथवरती काम करतात. आता आपल्याकडे जे काही इथे लोक आहेत, विचारे मॅडम आहेत की जे मसाला मॅन्युफॅक्चरर आहेत, किंवा एक आपल्याकडे कुणी आहेत की जे आयुर्वेदिक आपली याची प्रॉडक्ट्स बनवतात, ज्याला होममेड प्रॉडक्ट बनवतात पण ग्रीन प्रॉडक्ट बनवतात. आता हे लोक कोलॅबरेशन कुठेतरी करू शकतात का, असा विचार होऊ शकतो. आपल्या इथे नरेश सुर्वे जे आहेत की जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आहेत आणि आपल्याकडे असेही लोक आहेत की जे रिसॉर्टच्या बिझनेसमध्ये आहेत. तर ते दोघे मिळून कुठचं कोलॅबरेटिव्ह एखादा अप्रोच ठेवून एखादं छान पॅकेज बनवू शकतात का त्यांच्या कस्टमरसाठी. अशा पद्धतीपासून ते अगदी बोईंग विमान बनवण्यापर्यंत कोलॅबरेशन होऊ शकतात. एक छानशी गोष्ट सांगतो सचिन सर, तुम्हाला वेळ आहे 2 मिनिटं, वी कॅन कंटिन्यू करू शकतो सर. एक तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेल, बरोबर आहे की ससा झोपला आणि कासव शर्यतीमध्ये जिंकलं, कारण त्याच्याकडे कन्सिस्टन्सी होती आणि कासव झोपलं नाही, कासवाने आपल्या गतीने चालत राहिलं आणि त्याला त्याच्यात यश मिळालं. आणि ससा क्षमता असून सुद्धा झोपला, त्यामुळे त्याचा कार्यभाग संपला तिकडे. पण ही झाली जुनी गोष्ट की जी आपण लहानपणापासून ऐकतोय. पण येणाऱ्या काळामध्ये ना ससा पण खूप हुशार झालाय. तर सश्यानी काय ठरवलं की अरे हे तर आता कासवानी मला असं फसवलं का, आता मी त्याला बघतो. आणि पुढच्या वेळेला ससा काही झोपला नाही आणि पुढे अशी एक सिच्युएशन आली की कासवाला थांबायला लागलं, कारण कासवाचा स्पीड नव्हता आणि सशाने तो स्पीड गाठला आणि तो एका विशिष्ट लेवलपर्यंत पुढे गेला. पण पुढे गेल्यानंतर त्याला चॅलेंज एक आला की एक नदी आली परत मध्ये. त्यामुळे त्याने न झोपता सुद्धा ती नदी आल्यामुळे म्हणजे एक चॅलेंज आला मध्ये, त्याच्यामुळे तो पुढे जाऊ शकला नाही. तिथे सुद्धा त्याला नदीच्या एका बाजूला थांबावं लागलं आणि
कासव पुढे आलं आणि नदी क्रॉस करून पुढे गेलं आणि तरी सुद्धा कासवच जिंकलं. पण प्रत्येक वेळेला कासवाने जिंकायला पाहिजे का? तर असं नाही. मग ससा आणि कासव बसले एकत्र, ज्याला आपण कोलॅबोरेशन समजून घ्या. ससा आणि कासव एकत्र बसले आणि म्हटले की आपण हे दोन्ही जर स्पर्धा जिंकलो, ही स्पर्धा आपण दोघेही जिंकलो तर काय हरकत आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला ससा आणि कासव हे जमिनीवरनं स्पर्धा करत होते, त्यावेळेला सशानी कासवाला उचलून घेतलं आणि तो पुढे गेला. आणि ज्या वेळेला नदी आली त्यावेळेला नदीमध्ये कासव नदीत पहिल्यांदा उतरलं, त्याच्या पाठीवर ससा बसला आणि तो क्रॉस करून पुढे गेला. आणि अशा पद्धतीने दोघांनी आपलं जे काही लक्ष होतं ते जिंकलं आणि ती स्पर्धा दोघेही जिंकले. आजचा जो काळ आहे हा स्पर्धा अशा पद्धतीने जिंकण्याचा आहे, कॉम्पिटिशन करण्याचा नाही, हे लक्षात घ्या. सो सुरुवातीला जेव्हा आपण छोटे व्यावसायिक आहोत त्यावेळेला कोलॅबोरेशनचा विचार करणं की जेणेकरून आपल्याला क्लायंट ऍक्विजिशन कॉस्ट पण कुठेतरी कमी होते, नवीन क्लायंट तुम्ही अक्वायर करू शकता. तर तुमच्या चॅनल्समध्ये किंवा तुम्ही तुमचं जे बिझनेस मॉडेल बनवलेलं असेल त्याच्यात असे तुम्ही विचार करा की असे कोणते व्यवसाय आहेत की ज्या व्यावसायिकांबरोबर आपण कोलॅबोरेशन करू शकतो आणि आपला जो कामाचा जो स्पीड आहे तो वाढवू शकतो. तुमचे जे रिसोर्सेस आपण म्हटलंय तिकडे, तर असे कोणते रिसोर्सेस आहेत. कदाचित तुम्हाला आज एखाद्या माणसाचं नाव मिळणार नाही किंवा कंपनीचं नाव मिळणार नाही, पण तुम्ही ऍटलिस्ट अंडरस्टँड करू शकता की कोणत्या प्रकारचे लोक आहेत किंवा कोणत्या इंडस्ट्रीज आहेत की ज्या मला माझ्या व्यवसायाला सोबतीने मी त्यांच्या जाऊ शकतो. अशा इंडस्ट्री लिहून काढा. जर मसाल्याची इंडस्ट्री असेल, आता विचारे मॅडम आहेत त्या मसाला मॅन्युफॅक्चर करतायत, त्यांचं उदाहरण ह्याच्यासाठी देतो की शी इज इन टू बिझनेस. ओके, सो त्यांनी ज्या पद्धतीने मसाल्याच्या व्यवसायामध्ये आले आहेत, तर मसाला ज्यांना लागतो त्यांच्या घरात अजून काय काय लागतं, अशा पद्धतीच्या इंडस्ट्री शोधून काढा. आणि त्या लोकांबरोबर जर आपण कोलॅबरेट होऊ शकलो कन्सिस्टंट लेवलला, तर तुम्हाला एक बिझनेस चांगला मिळू शकतो. नरेश सुर्वे जे आहेत ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आहेत. आताची परिस्थिती खूप गंभीर आहे, पण ही काय परिस्थिती कायम राहणार नाही. तर असे कोणते लोक आहेत, अगदी मी थोडक्यात सांगतो की मॅरेज काउन्सिलर किंवा लग्न जुळवून देणारे हे नरेश सुर्वेंचे चांगले कोलॅबरेटिव्ह पार्टनर असू शकतात. की लग्न जुळवून दिल्यानंतर त्या जे काही जोडपं आहे त्यांना हनीमूनला पाठवण्यासाठी त्यांना ट्रॅव्हलिंग एजन्सी लागणार आहे. आणि करोना असो किंवा काही असू दे, लोक हनीमून आपला आज नाही तर उद्या नक्की करणार आहेत, हे लक्षात घ्या. सो नरेश सर कोणाशी कोलॅबरेट करू शकतात की जे लग्न जमवतात, अशा एजन्सीशी कोलॅबरेट करू शकतात. हे लिहून काढा. ते तुम्हाला उद्याच्या उद्या शक्य होईल का मला माहित नाही, पण लिहून जर काढलं तर त्याप्रमाणे तुमचे प्रयत्न सुरू होऊ शकतात. असे असंख्य व्यवसाय आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय करताय त्या व्यवसायाच्या सोयीनी, आता अलका मॅडम आहेत त्यांना फूडचा व्यवसाय करायचा आहे, म्हणजे फास्ट फूडचा व्यवसाय करायचा आहे. ते कोणाशी कोलॅबरेट करू शकतात. तर कुठच्या ऑर्गनायझेशन अशा आहेत का की ते त्यांच्या कंपनीमध्ये लोकांना जेवण देतात, तर अशा कंपनीबद्दल काही कोलॅबरेशन आपण करू शकतो का. तर अशा कंपनीमध्ये सर्व्हिस देणारे लोक कोण आहेत की जे हाऊसकीपिंगचं काम करतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. त्यांच्याशी जर कोलॅबरेट होऊ शकले तर ज्या ज्या कंपन्यांमध्ये हाऊसकीपिंग एजंट लागतात त्या त्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या फास्ट फूड देणाऱ्या सर्व्हिस सुद्धा लागतात. तर अशा लोकांशी आपण कोलॅबरेशन करू शकतो. ह्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार करा. आणि जे जे कोणी तुम्हाला ज्यांना वाटतंय की मी कोणत्या पद्धतीच्या लोकांशी कोलॅबरेट करावं, तर त्यांनी त्यांचा व्यवसाय, कारण बऱ्याच लोकांनी पाठवलाय, काही लोकांनी पाठवला नाहीये, त्यांचा व्यवसाय आम्हाला व्हॉट्सअप करा. नंबर मी आधी दिलेला आहे. तर त्या प्रत्येकाला मी माझ्यातर्फे, सचिन सरांतर्फे आम्ही डिस्कस करून अशा कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज आहेत की ज्यांच्याशी तुम्ही कोलॅबरेट होऊ शकता यांची लिस्ट पण माझ्यातर्फे पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही विचार तुमच्या पद्धतीने करा आणि वर्क झालं तर करा. तुमचा जो स्पीड आहे, व्यवसायाचा स्पीड आहे, तो अचानक दुपटीनी तिपटीनी चौपटीनी वाढू शकतो. कारण जेवढे कस्टमर जास्त आहेत तेवढे कस्टमर, जेवढे कोलॅबरेटिव्ह पार्टनर जास्त तेवढे प्रत्येकाचे कस्टमर जास्त. सो हे मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये होऊ शकतं आणि व्यवसाय पटापट वाढू शकतो. तर हे तुम्हाला मी परत एकदा माझा नंबर देतो. माझा नंबर ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी लिहून घ्या, 9820096935. हा माझा नंबर आहे, 9820096935. या नंबरवरती तुम्ही पाठवा. आणि ज्यांनी मला आतापर्यंत कम्युनिकेशन झालेलं नाहीये फोनवरनं, त्यांनी सुद्धा काही मेसेज पाठवायला हरकत नाही की आपला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी त्यांना ऍड करीन. ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे, तर नवीन नवीन गोष्टींची मला त्यांना माहिती सुद्धा त्यावेळेला देता येईल. प्रत्येकाने बिझनेस मॉडेलच पाठवलं पाहिजे असं काही नाहीये, काही लोकांची तशी तयारी नसेल. सो आतापर्यंत जो आपण सर काही ऍड करायचंय का आपण हा विषय ते थांबून आपल्या आजची जी स्पर्धा आहे त्याच्यावरती ऑलरेडी चांगलं
कव्हर अप झालेलं आहे आणि त्या एक्झाम्पलनी ते खूप चांगल्या पद्धतीने ती क्लॅरिटी आली आहे त्यांना. बरोबर. काही लोकांना अजून काही प्रश्न आहेत का? काही क्लॅरिटी आलेली नाहीये, त्यांनी पटापट प्रश्न विचारा, की आपण जो महत्वाचा आपला मुद्दा होता आजचा, की आपण एक स्पर्धा ठेवली होती आणि काही लोकांनी पाठवलंय, तर त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करू. म्हणजे त्यांची जी मेहनत आहे त्याला सुद्धा योग्य न्याय दिल्यासारखं होईल. बरोबर आहे. सो काही प्रश्न असतील तर पटापट विचारा आणि आपण आपल्या स्पर्धेच्या विषयाकडे बोलू. काही प्रश्न आहेत का? आणि जर प्रश्न नसतील तर आतापर्यंतचा कार्यक्रम, आजचा दिवस सत्कारणी लागला का? योग्य वाटलं का? काही त्याच्यात कमी पडलो आम्ही कुठे? ते योग्य वाटलं असेल तर येस पाठवा, नसेल वाटलं तर नाही पाठवा. काय त्याच्यावर सुधारणा करता येईल त्याच्यावर आम्हाला विचार करता येईल. सो पण कम्युनिकेट करा, त्यामुळे आमचा पण एक जोश वाढणार आहे आणि आपली ही पुढची स्पर्धा आहे ती जी स्पर्धा ज्या लोकांनी पाठवलेली आहेत त्यांना सुद्धा मजा येणार आहे की एवढी लोक आपल्या ऐकायला थांबलेले आहेत, याचं त्यांना सुद्धा बरं वाटेल. आणि कुणी जाऊ नका, याच्या स्पर्धेचं जे शेवटचं आहे आपण सगळ्यात येस येस संतोषजी, नो प्रॉब्लेम. तुम्ही आला त्याच्यात खूप आलं. संतोष सावंत हे आमचे, सचिन सर तुम्हाला सांगतो, संतोष सावंत हे आमचे कस्टमर आहेत आपल्या रत्नागिरीला, ज्यांनी घर घेतलेलं आहे आणि ही इज अ माय वेल विशर. आणि त्यांना गरज असो नसो, केवळ मला प्रोत्साहन देण्यासाठी ते इथे राहतात, इथे असतात. इथे बरेचसे आमचे कस्टमर आहेत. म्हणजे चैतन्य सृष्टीबद्दल आम्ही जेव्हा सांगतो, आमच्या विजन मिशन किंवा आमच्या व्हॅल्यूज ह्यांच्यापर्यंतही पोहोचलेले आहेत, त्यामुळे हे आमच्याशी अशा पद्धतीने जोडू शकतात. संतोषजी, थँक्यू सो मच. व्हॉट इज मोर, मुकुल बांदेवडेकर म्हणतात, व्हॉट इज मोर इफेक्टिव्ह आउट सोर्सिंग और कोलॅबरेशन? सोर्सिंग आणि कोलॅबरेशन मध्ये इफेक्टिव्ह काय विचार? ते अगेन त्यांच्या बिझनेस मॉडेलवर, आपल्याला बिझनेस मॉडेल काय ते बघून त्याप्रमाणे आपल्याला सजेस्ट करता येईल. तर त्या एकदा ते बघितल्यावर आपल्याला गाईड करता येईल त्यांना. त्याच्यातला बेसिक फरक जो आहे तो, जेव्हा सोर्सिंग म्हणतो आपण त्यावेळेला कमिटमेंट त्यांच्याकडनं फक्त कामाच्या व्यतिरिक्त कोणती कमिटमेंट नसते. पण जेव्हा कोलॅबरेशन म्हणतो त्यावेळेला कुठेतरी विन विन सिच्युएशन असते. तुमच्या काहीतरी गोष्टी शेअर होत असतात त्यांच्याबरोबर, तर तिथे तुम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. कामही चांगलं येईल आणि व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा. पण बरेच ठिकाणी सगळ्याच कामात आपल्याला कोलॅबरेशन करता येत नाही. साधं अकाउंटिंग करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला सोर्सिंग करू शकतात. येस. सीताकांत सूर्य म्हणतात, यू आर इन स्पाइस बिझनेस. नो नो नो, वी आर नॉट इन स्पाइस बिझनेस. नाही, ते कोणातरी विचारत असतील. ओके ओके. मॅडम नंबर, येस येस, मॅडमचा नंबर जरूर जरूर. मॅडमना तुमचा शी मी बोलायला सांगेन नक्कीच. सो आपण आता काही आपल्याकडे उत्तर आलेत, आपण पुढे जायचं कसं? तुमच्या परवानगीने आपण जाऊया पुढे आणि ज्यांनी ज्यांनी पाठवलंय त्याच्याबद्दल आपण बोलूया. ओके. आणि कोणाचं राहिलं असेल माझ्याकडनं तर चुकून मला प्लीज आठवण करा. मी कुठे काही कमी पडलो असेल तर आपण त्याच्यावरती काम करता येईल आपल्याला. अलका फाटक यांनी पाठवली होती, इमेज पाठवली होती आणि छान इमेज होती आणि त्यांनी थोडक्यात अनन्य असं त्यांचं जे काही व्यवसायाचं जे आहे. अलका फाटक आपण पाहताय का मला? अलका फाटक आहेत का आता लाईव्ह? तो अलका फाटक यांनी त्यांच्या व्यवसाय, त्यांचा छोटासा फास्ट फूडचा व्यवसाय करायचा विचार आहे त्यांचा आणि त्याचं नाव त्यांनी अनन्य असं ठेवलेलं आहे. आणि स्वाद, रुची आणि चैतन्य असं त्यांनी ते 3 शब्दामध्ये समराईज करण्याचा प्रयत्न केलाय. येस अलका मॅडम, तर तुम्ही हे पाठवलंय, नाव अत्यंत सुंदर आहे. अनन्यचा अर्थ या सम नाही, म्हणजे जसं नाही त्याच्यासारखा दुसरा नाही. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगलं नाव निवडलेलं आहे. अनन्य असू शकतं व्यवसायाचं नाव. टॅगलाईन अजूनही तुम्हाला विचार करण्याची मला वाटतं गरज वाटते मला, की टॅगलाईन अजूनही छान. टॅगलाईनचं महत्व तुम्हाला मी सांगतो. आपण एक मार्केटिंगचा जो आपला अजून एक सेशन आहे त्याच्या त्या पुढच्या त्याच्या आपण जाहिरात आणि मार्केटिंग या विषयात बोलणार आहोत. कदाचित त्याच्यानंतर तुम्हाला अजूनही क्लॅरिटी येईल. आणि ते पण एक जबरदस्त जाहिरात आहे आणि मार्केटिंग हा आपण जे सेशन करणार आहोत पुढचं सेशन जबरदस्त सेशन आहे. त्याच्यात आपण वाटलं तर हे रिवाइज करूया. तोपर्यंत तुम्ही जो केलेला प्रयत्न नक्की सुट्टी आहे. सो थँक्यू सो मच.
त्याच्यानंतर अभिजित मोरे जे आहेत त्यांनी ग्राफिक आणि व्हिडिओ प्रोडक्शन हा त्यांचा व्यवसाय निवडलेला आहे आणि युनिक आयडिया बद्दल ते विचार करतायत, अजून त्यांना अजून काही कल्पना सुचलेली नाहीये. त्यांनी स्टोन क्रॉप GFX नावाची कंपनी आहे त्यांची, टॅगलाईन वी क्रिएट टू इन्स्पायर, त्यांनी टॅगलाईन जी आहे ती वी क्रिएट टू इन्स्पायर अशी टॅगलाईन घेतलेली आहे. आणि ते अॅनिमेशन, ग्राफिक्स आणि व्हिडिओ प्रोडक्शन, म्हणजे कदाचित ते कॉर्पोरेट व्हिडिओ बद्दल बोलत असतील, कॉर्पोरेट व्हिडिओ आणि असं त्यांचं करण्याचा मानस असू शकतो. तर वी क्रिएट टू इन्स्पायर सुंदर आहे आणि करायला हरकत नाही. ह्याच्यात सुद्धा काही सुधारण्याचा वाव असेल नसेल याचा आपण जाहिरातीच्या बाबतीत विचार करू, पण प्रामाफेशिया तुमची मेहनत तुम्ही खूप चांगली केलेली आहे. त्याच्यानंतर रुचिता विचारे ज्या मॅडम आहेत, मॅडम आहात का आपण आता लाईव्ह आहात? विचारे मॅडम आपण लाईव्ह आहात का आता? त्यांच्या व्यवसायाचं ते नाव आहे, त्यांचा व्यवसाय आहे टी मसाला आणि टी फ्लेवर बनवतात, चहाचा मसाला आणि त्याची फ्लेवर बनवतात. युनिक आयडिया एव्हरी कॉइन हॅज अनदर साइड, ही त्यांची युनिक आयडिया आहे, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. बिझनेस नेम आहे रुचिता फूड्स आहे. ब्रँड नेम आहे रुवी फूड्स, हे त्यांचं रुवी फूड्स हे त्यांचं ब्रँड नेम आहे. ओके. टॅगलाईन आहे वन सिप हेल्दी सिप, हे त्यांची टॅगलाईन आहे. मॅडम ह्याच्यात सुद्धा आपल्याला वाव आहे बराचसा, आणि आपण हे जाहिरात आणि ह्याच्या बाबतीत जेव्हा आपण बोलू त्यावेळेला आपण याच्यावर चर्चा करूया. संतोष आरेकर त्यांचा बिझनेस कृषी पर्यटन हा त्यांचा व्यवसाय आहे. ओके. आणि युनिक आयडिया विषमुक्त नैसर्गिक शेती, निसर्ग सहवास आणि योग साधना, असं या त्यांनी ह्या 3 गोष्टी क्लब केलेल्या आहेत. नैसर्गिक शेती, योग साधना आणि निसर्ग सहवास, खूप चांगली कल्पना आहे आणि कोकणामध्ये अत्यंत वर्क होऊ शकते अशी कल्पना आहे. बिझनेस नेम माझं गाव, एक अविस्मरणीय अनुभव, त्यांच्या याचं नाव आहे माझं गाव एक अविस्मरणीय अनुभव, सुंदर नाव आहे. टॅगलाईन आहे चला जाऊ गावाला फुल टू धमाल करायला मग येताय ना, असं त्यांनी एक टॅगलाईन बनवलेली आहे. सर ही खूप चांगली आहे आणि सामान्य लोकांना आवडेल, पण टॅगलाईन म्हणून जे काही पॅरामीटर्स समजले जातात त्याच्यात कुठेतरी ह्याच्यात अजून वाव आहे. ते सुद्धा आपण जाहिरात आणि मार्केटिंग हा जो विषय घेणार आहोत त्याच्यात आम्ही शिकवणार आहोत स्पेसिफिकली, त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यावर क्लॅरिटी अजूनही मिळू शकेल. अजून कोणाचं मी घ्यायला जर राहिलो असेल तर मला सांगा, कारण मी एका वेळेला मल्टीटास्किंग करतो इकडे, त्यामुळे काही वेळेला अडचण येऊ शकते. विवेक बुद्धदेव आहेत, त्यांचं आहे बिझनेस, त्यांचे 2 व्यवसाय आहेत. आता ते लाईफ इन्शुरन्स मध्ये काम करतात, तर त्याचं त्यांनी हे केलं, लाईफ इन्शुरन्स एजन्सी आहे त्यांची. युनिक आयडिया आहे की आय एम नॉट सेलिंग इन्शुरन्स, आय एम सेलिंग कॉन्फिडन्स दॅट आय एम राईट पर्सन टू डील विथ. ओके. ते कॉन्फिडन्स लोकांना देण्याचा प्रयत्न करतात. बिझनेस नेम आहे बीबीज सुअर सोल्युशन. टॅगलाईन इन्व्हेस्टिंग इन रिलेशनशिप. ह्या टॅगलाईन मध्ये सुद्धा अजूनही वाव आहे, आपल्याला सुधारण्याला वाव आहे. दुसरा त्यांचा जो बिझनेस आहे तो बिझनेस मध्ये ट्रेडर ते आहेत. ऑर्गॅनिक पल्सेस अँड स्पायसेस, ग्रेन्स, जगरी, शुगर, कोल्ड प्रेस ऑइल, अर्धन किचन युटेन्सिल्स, म्हणजे थोडासा ग्रीन ऑर्गॅनिक साईडकडे जाणारा एक व्यवसाय, ऑर्गॅनिक याच्यात लागणारी, आणि खूपच चांगला व्यवसाय आहे. युनिक आयडिया आय वॉन्ट टू प्रोव्हाइड बेस्ट क्वालिटी ॲट रिझनेबल रेट, ही त्यांनी युनिक आयडिया म्हटलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा आपल्याला चेंज करायला वाव आहे. बिझनेस नेम आहे विसूज ऑर्गॅनिक किचन. ओके. टॅगलाईन आहे ईट प्युअर स्टे हेल्दी. आता हे थोडंसं मला कुठेतरी ऐकल्यासारखंही वाटतंय, हे कुठच्या तरी दुसऱ्या ब्रँडचं पण असण्याची शक्यता आहे, तर त्याची पण आपण थोडीशी खातरजमा करून घेऊया. अजून कोणाचं मी वाचायला राहिलं असेल का? येस नरेश सुर्वे जे आहे त्यांचा टुरिझमचा व्यवसाय आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. वर्ल्ड क्रूज अँड टॉप लाईन क्रूज शिप्सचं ही स्पेशलाइज्ड आहेत ते. तर बिझनेस नेम काय आहे त्यांचा? ब्ल्यू सी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. यू हॅवंट लिव्ड अंटिल यू आर क्रूज्ड.
अंटिल युअर क्रूज ते खूप जवळ गेलेले आहेत, टॅगलाईनच्या बऱ्यापैकी जवळ गेलेले आहेत, टॅगलाईनचं जे शास्त्र आहे त्याच्या जवळ गेलेले आहेत. ओके, अजून कोणाचं काही राहिलंय का? कोणाचं अजून दिलेलं आहे त्यांनी आणि माझ्याकडनं वाचायचं राहिलंय? कोणाचं आहे की माझ्याकडनं वाचायचं राहिलंय, त्यांनी मला पाठवलंय पण माझ्याकडनं वाचायचं राहिलंय? सो मला वाटतं आपण सगळ्याच वाचून झालंय. आणि ह्याच्यातला एक मी महत्वाचा तुम्हाला मुद्दा सांगतो. एक मिनिट, अजून काही स्नेहा. सो एक मला गोष्ट अशी लक्षात आली की लोकांनी प्रयत्न तर खूप केला आहे, पण कुठेतरी ना अजूनही प्रत्येकाच्या ह्याच्यात कुठेतरी आपल्याला सुधारणेला वाव आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांवरतीच थोडासा, म्हणजे आपल्याला इथे कोणाला जिंकलं आणि हरलं ह्याच्यापेक्षा लोकांना योग्य मार्गदर्शन करणं हा आपल्या जी कार्यशाळा आहे त्याचा आपला मूळ गाभा आहे. तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण अजूनही ज्यांनी पाठवलं नाही त्यांनाही वाव देऊया. आणि जो आपण मार्केटिंग आणि जो विषयामध्ये ज्यावेळेला आपण जाहिरात या विषयावरती बोलणार आहोत त्या विषयामध्ये आपण ह्याच्यातले फ्लॉज काय आहेत, कशा पद्धतीने असेल आणि त्याचं सायन्स शिकणार आहोत टॅगलाईन आणि नावाचं. ओके, तो आपण अजून एकदा वाट बघूया. मला वाटतं सचिन जर तुम्ही जर ऍग्री करत असाल तर आपण एकदा वाट बघूया. आणि जेव्हा आपले मार्केटिंग आणि हे होईल त्यानंतर परत आपण ही स्पर्धा घेऊया. आणि ज्यांनी पाठवलंय त्यांची कुठेतरी त्यांच्या मेहनतीचा अपमान करायचा हेतू नाहीये. ओके, तर त्यांनी जे जे काही पाठवलंय त्याच्यात काय सुधारणा होऊ शकतात ते आपण सांगण्याची आपल्याकडे, नुसतं त्यांना छान वाटेल चांगलं वाटेल म्हणून त्यांना प्राइज देणं, कोणाला तरी एखाद दुसऱ्याला प्राइज देणं हा आपल्याला करायचं नाही. आपल्याला लोकांना योग्य मार्गदर्शन करायचंय. ते ज्यांनी पाठवलंय त्यांचे पूर्ण आभार, ज्यांनी नाही पाठवलंय त्यांनी अजूनही पाठवायला हरकत नाही. आणि जशी तुमची क्लॅरिटी जशी जेव्हा येईल त्या पद्धतीने तुम्ही पाठवा. आपला जो काही आपला ह्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो लोकांना आपल्याला शहाणं करून सोडायचंय. सर्टिफिकेट देऊन सोडायचं नाहीये की पूर्ण केलं का, हा इतका पेपर लिहिला का नाही लिहिला तर तू मार्क नाही तुला, मग तू एटीकेटी लागली. हा विषय नाही, आपल्याला लोकांना शहाणं करून सोडायचंय. जेवढं आम्हाला अर्थात शक्य आहे आमच्या क्षमतेतनं तेवढा आम्ही तो प्रयत्न करणार आहोत. तर आपण हा प्रयत्न करूया की जेव्हा ज्यांनी पाठवलं त्यांचे सगळ्यांचे आभार मी मानलेले आहेत. त्यांना हे मान्य आहे का पहिल्यांदा? कारण ते म्हणतील नाही तर की आम्ही एवढी मेहनत करून पाठवलं आणि आम्हाला प्राइज नाही दिलं किंवा त्याच्यावर काही बोलले नाहीत. पण मला असं वाटतं की आम्ही काही बोलण्यापेक्षा त्या विषयात आम्ही सुचवण्यापेक्षा जर ते सायन्स आम्ही तुम्हाला समजवलं आणि त्यानंतर तुमच्याकडनं ते जर रिवाइज करून आलं ना तर त्याची जी व्हॅल्यू असेल ती जास्त असेल आम्ही सांगितल्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे आम्हाला प्रयत्न आहे. आणि ते झाल्यानंतर मात्र जिथे ते शक्यता आहे आपल्याला चेंज करण्याचा तो मी स्वतः तुमच्याबरोबर प्रयत्न करीन आणि लाईव्ह सेशनमध्ये आपण प्रयत्न करू की कुठे आपल्याला सुधारणेला वाव आहे आणि ती सुधारणाही आपण करू त्यावेळेला. पण एक आपण चान्स अजून घेऊया. तुम्हाला सगळ्यांची हरकत नसेल तर आपण आजचा कार्यक्रम संपवूया. ज्यांनी पाठवलंय त्यांचे परत आभार मानतो. फक्त एकदा मला हो चालेल म्हणून येस, अलका फाटक सांगतायत चालेल, मोरे साहेब सांगतायत हो येस सर चालेल, अभिजित मोरे येस बरोबर आहे सर. सो निलेश थँक्यू सो मच. तर आपण आता पुढचा जो आपला विषय आहे हा पण अत्यंत महत्वाचा आहे की जो थोडासा टेक्निकल आहे पण अत्यंत महत्वाचा, जो कळीचा मुद्दा आपण म्हणतो की ऍडमिन HR याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपण कोणत्या विषयात सचिन जर तुमचा एक काही विषय चालला होता आपला की आपण हा पण विषय घेऊया पुढच्या वेळेला, तो जरा सांगितलं तर बरं होईल, म्हणजे लोकांना अजूनही मजा वाटेल. HR आणि ऍडमिनचा. HR ऍडमिनच्या वेळेला आपण तुम्ही म्हणाला होतात की आपण एक विषय वेगळा घेऊया. मला आता ऑपरेशन्स बद्दल आपण HR ऍडमिन आणि ऑपरेशन्स हा थोडा टेक्निकल विषय आहे, थोडासा टेक्निकल विषय आहे. पण जसं
काही गोष्टी जसं कंप्लायन्स अत्यंत टेक्निकल असेल तरी महत्वाचा आहे तसाच तो विषय आहे आणि तो आपण घेणार आहोत 21 जूनला. तर HR ॲडमिनचा जो विषय आहे तो 21 जूनला घेणार आहोत आणि त्याच्या पुढचं सेशन आहे धुवाधार सेशन आहे ते 24 तारखेला करणार आहोत आपण मार्केटिंग या विषयावरती, मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजीज. तर माझा विचार आहे हे कशा पद्धतीने कदाचित हे सेशन थोडंसं लांब चालेल आणि माझी सगळ्यांना परत एकदा विनंती आहे आपला जो काही आपण कार्यक्रम करतोय तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना याच्याशी जोडले जाऊ देत आणि तुम्ही हा जेव्हा कार्यक्रम बघाल तेव्हा आपल्या फेसबुकचं जे जेव्हा असतं तुम्ही तर खालती जिथे शेअर असतं ते जर शेअर केलं, आज मला बघायचं की हे किती लोक शेअर करतात. आपला जो आत्ताचं सेशन झालंय हे तुमच्या आपल्या फेसबुकच्या पेजवरती आहे, हे तुमच्याकडनं तुम्ही शेअर करा, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊ दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे आणि मार्केटिंग, कारण हा एंटायरली मार्केटिंग आणि सेल्स की जिथून आपल्याला व्यवसायाला उत्पन्न मिळणार आहे. लक्षात घ्या हे सगळ्या गोष्टी कधी आपण जे आतापर्यंत शिकलो त्या कधी वर्क करणार आहेत की ज्या वेळेला माझ्या व्यवसायाला उत्पन्न मिळालं तर ह्या गोष्टी सगळ्या टिकणार आहेत. त्या हंडी जेव्हा आपण हंडी बांधणार आहोत त्या हंडीमध्ये प्राईज कोणताही गोविंदा पथक हे जिथे प्राईज लागलेलं नसतं ना तिथे हंडी उभारतात का? तर नाही उभारत. ते जिथे ज्याला प्राईज जास्त तिथे मोठी हंडी, राईट. तर आपल्याला कुठेतरी प्राईज जे आपल्याला हे व्यवसाय ही हंडी उभारल्यानंतर मला काय मिळणार आहे हे सांगणारे हे दोन विषय आहेत आणि हे कोणत्याही विषयाला लागू शकतात. तर तुमचे जे काही मित्र असतील काही तुमच्या ओळखीचे लोक असतील त्यांना सुद्धा तुम्ही जोडण्याचा प्रयत्न करा. पुढचं जे सेशन आहे टेक्निकल आहे पण त्याच्या पुढचं जे सेशन आहे मार्केटिंग आणि सेल्स आणि सरांचा मी एक महत्वाचं तुम्हाला सांगतो 200च्या वरती ऑर्गनायझेशनमध्ये फक्त सेल्सचं ट्रेनिंग सरांनी देतात आणि कंटिन्युअस प्रोसेसमध्ये गेले 15 वर्ष देत आहेत 200च्या वरती आणि इंटरनॅशनल लेवलला सेल्सचं ट्रेनिंग हे सरांचा हातखंडा आहे आणि तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे सेल्स आणि मार्केटिंग. कारण ज्या वेळेला सेल्स आणि मार्केटिंग असेल त्यावेळेला आपली बॉटम लाईन म्हणजे आपला फायदा येणार आहे आपल्या कंपनीमध्ये की ज्याच्यावरती आपण हा जो डॉलर आहे मोटिवेशन सगळ्या आपण किती म्हटलं तरी ह्या सगळ्याला मोटिवेशन पैसा मोटिवेशन आहेच त्याला पूर्णपणे आपण डोळेझाक करायची नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा पोचवा आणि पुढचं ते कार्यक्रम आहे. आता आपलं किती लोक हे सेशन शेअर करतायत हे पण मला बघायचं आहे. ओके तर तुम्ही शेअर करा तर जास्त लोकांपर्यंत जाईल तर ते लोक आपल्या या कार्यक्रमाशी आपोआप जोडले जातील. तर सगळ्यांची मी सर तुम्हाला काही सांगायचंय का अजून का आपण कार्यक्रम थांबूया? काही प्रश्न आहेत अजून? काही प्रश्न आहेत का? शेवटचे प्रश्न घेऊया 1-2 प्रश्न घेऊ आणि मग आपण आपल्या आपण रजा घेऊया आजचा कारण आज जरा जास्त वेळ आपला चाललाय. हाऊ टू कॉन्टॅक्ट सचिन सर फॉर द सेम. सचिन सर ते तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करणार आहे सांगतात. मागच्या वेळेला आपण एक लिंक ती टाईप करताना काहीतरी प्रॉब्लेम आला आपल्याला तर तुम्ही कशी काय लिंक ते देऊ शकाल किंवा तुमचा नंबर देणं सोयीचं आहे का वाटतं का तुम्हाला का लिंक देणं सोयीचं वाटतं जास्त? लिंक देऊया ना पण त्यावर हे करता येईल कारण माझे बाकीचे प्रोग्रामसाठी चालू आहेत पण लिंकवर आलं तर मग आपण कनेक्ट करू किंवा चालेल. मग आता तुम्ही माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की आपलं जे फेसबुक आता जे आहे लाईव्ह सेशन आहे त्याच्या कमेंट्समध्ये हे सेशन झाल्यानंतर तुम्ही ती लिंक आपल्या तुमची इनक्यूबची जी लिंक आहे ती पाठवा त्याच्यावरनं लोक तुम्हाला संपर्क करू शकतात. अजून काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न असतील तर तुम्ही काही नवीन वेंचर शेअर करणार होतात सचिनजी. येस ते त्याबद्दल आपण बोलणार आहोत. थोडेसे 2 कार्यक्रम जाऊ देत त्यानंतर तुमच्याशी शेअर करू आपण. व्हॉट इज द स्कोप ऑफ चिप्स? त्यांना चिप मॅन्युफॅक्चरिंग म्हटलंय का चिप्स म्हणायचंय का चिप म्हणायचंय? व्हॉट इज द स्कोप ऑफ चिप मॅन्युफॅक्चरिंग हा थोडा प्रश्न अजूनही समजला नाहीये तर तुम्ही थोडासा एलॅबरेट करून सांगा ना. कम्प्युटर चिप आहे का? नाही तेच आपल्याला समजून घ्यायला लागेल की नक्की कशाबद्दल बोलायचंय. चिप इन कॉम्प्युटर्स. येस नाही अजून याच्यावरती आम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल की चिप मॅन्युफॅक्चरिंग हा आमच्यासाठी नवीन सुद्धा विषय आहे. नरेश सूर्य म्हणतात आय एम ऑलरेडी इन HR मॅनेजमेंट सर्व्हिस इन 11 years. सो हे जितके लोक कार्यक्रम बघतायत त्यांना नरेशजींचा उपयोगही होऊ शकतो. नरेशजी तुमचा नंबरही शेअर करा सो लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. येस
अभिजीतजी, हा जो चिप मॅन्युफॅक्चरिंगचा जो विषय आहे ना, हा थोडासा आमच्यासाठी नवीन आहे, तर तुम्हाला उगाच काहीतरी चुकीची माहिती आम्हाला द्यायची नाहीये. पण ह्याच्यात जर आम्हाला माहिती असलेला कोणी माणूस जर मिळाला तर आम्ही नक्की तुमच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू. पण आम्हाला खूप आनंद काय झाला माहिती का सचिन सर, की ज्या माणसाला चिप मॅन्युफॅक्चरिंग ह्या विषयात इंटरेस्ट आहे ना, तो माणूस सुद्धा आपला जर कार्यक्रम बघत असेल, ओके, तर आपण तुमची आणि माझी मेहनत फळाला आली. कारण कोकण म्हटलं ना की एक रातांबा आणि आंबा ह्याच्या बाहेर लोक नाही तर पडतच नाहीत. तर अशा वेळेला जर एखादा कोणी म्हणत असेल की मला चिप मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण नक्की त्याच्यावरती काहीतरी काम करू. फोर्स मेजर मध्ये व्यवसायात येणारे चॅलेंजसाठी काही पूर्वतयारी करू शकतो का, याबद्दल काही सांगू शकता का? फोर्स मेजर मध्ये व्यवसायात येणारे चॅलेंजसाठी काही पूर्वतयारी करू शकतो का? सर आपल्याला लक्षात आलाय का हा शब्द काय प्रश्न आहे? मलाही लक्षात आला नाही. फोर्स काय? फोर्स मेजर मध्ये व्यवसायात येणारे चॅलेंज साठी काही पूर्वतयारी प्रीतम बांदेकर विचारतायत. फोर्स मेजर मध्ये व्यवसायात येणारे चॅलेंज साठी काही पूर्वतयारी करू शकतो का? फोर्स माजोर काय नक्की कळत नाही काय त्यांचं विचारायचं. दोन शब्द नाही कळत काय. हा, कदाचित ते टायपो मिस्टेक असू शकेल एखाद वेळेस. प्रीतमजी, तुमचा प्रश्न अजून कळला नाही. पहिले जे 2 शब्द आहेत ते पूर्णपणे आमच्या डिक्शनरीच्या बाहेरचे आहेत. म्हणजे डिक्शनरीत आहेत पण आम्हाला ते व्यवसायाशी जोडता येत नाहीयेत. अजून प्रश्न तुमचा काही वेगळा करून विचारलात तर उत्तर देता येईल आपल्याला. अनसीन कॅलॅमिटीज मध्ये वांगणकर म्हणतात वेगळी, म्हणजे अनसीन कॅलॅमिटीज मध्ये काही जे चॅलेंजेस येतात साठी काही पूर्वतयारी करू शकतो का, याबद्दल काही सांगू शकता का? येस, नक्की सांगू शकतो सचिन सर. अनसीन कॅलॅमिटीज अचानक जेव्हा येतात, आता एक कोकणामध्ये मोठं वादळ झालं आणि अनेकांनी पाहिलेली स्वप्न बघता बघता धुळीला मिळाली. तर अशा वेळेला आपण त्यांना एक कार्यशाळा देत राहणार आणि मोटिवेशनच्या गोष्टी सांगत राहणार की ज्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याच्या समोरची भागच्या भाग नष्ट झालेली आहे, की जे पूर्णपणे त्याच्यावरती त्यांचा व्यवसाय अवलंबून होता, किंवा जसं आता कोरोनामुळे संकट आलं. तर अशा वेळेला आपण कशा पद्धतीने तयारी करू शकतो, याच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर सांगा. नाही, पहिले तर आपल्याला हे बघावं लागेल तो डॅमेज किती एक्सटेंड पर्यंत आहे आणि त्याला रिवाईव्ह करायला किती वेळ लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्या बरोबर आपल्याला पॅरलल दुसऱ्या काही गोष्टी हे प्रॉपर होऊपर्यंत पॅरलल, जसं मी माझं उदाहरण मग पहिल्या सेशनला दिलेलं, आम्ही ट्रॅव्हल अकॅडमी चालू केली. 2 वर्ष आम्ही त्याच्यावर मेहनत केली. म्हणजे मुंबईतले सगळ्याच कॉलेजेसमध्ये जाऊन सेमिनार आणि कंडक्ट केले. आणि एप्रिलमध्ये आम्ही फर्स्ट बॅच सुरू करणार आणि मार्च 22ला आम्हाला लॉकडाऊनमुळे सगळंच बंद झालं. आणि आता पुढच्या वर्षभर तरी आपल्याला ट्रॅव्हलमध्ये आपल्याला पाहिजे तसं आपल्याला स्कोप मिळणार नाही, जो आमचा जो फोकस होता तो. मग अशा टायमाला मग आम्ही आमचा बिझनेस मॉडेल चेंज केला. म्हणजे सर्व्हिस जी होती आमची ती आम्ही एक नवीन कॉन्सेप्ट आम्ही चालू केला, RTW म्हणून. RTW म्हणजे काय, रेडी टू वर्क. कारण आता बऱ्याचशा लोकांचे जॉब जाणार आहेत, ठीक आहे, किंवा नवीन फ्रेशर्स जे आता बाहेर पडतील त्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल जी असते त्याच्यावर फोकस करावं लागणार. तर आम्ही त्याच डेटाला आता ह्या मॉड्यूलमध्ये आम्ही हे केलेलं आहे. तर कुठे ना कुठेतरी ट्रॅव्हलचा होता तो बॅकसीट मध्ये गेला आणि ह्याला आता आम्ही थोडंसं आम्ही हे करतोय. तर कुठेतरी असं पॅरलल आपल्याला बघून ठेवावं लागणार की याच्यात आपण आता काय वेगळं करू शकतो. त्याचबरोबर दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं जे स्वतःच्या जे स्ट्रेंथ आहेत व्यवसायामध्ये, आपण ज्या स्ट्रेंथ डेव्हलप केलेल्या आहेत त्या स्ट्रेंथचा उपयोग करून आपण नवीन अपॉर्च्युनिटी शोधू शकतो. आता एखादा माणूस समजा असा आहे की ज्याची बाग आहे, स्वतःची बागायत आणि आंब्याच्या व्यवसायात, असं गृहीत धरा, आणि त्याची आंब्याचा व्यवसाय नष्ट झालाय, येणारे 3-4 वर्ष त्याला उत्पन्न मिळणार नाहीये. तर अशा वेळेला तो काय करू शकतो? तर त्यांनी जे कस्टमर तयार केलेले आहेत, अनेक वर्षामध्ये तुमचा जो कस्टमर बेस तयार झालेला असेल,
त्या कस्टमरला लागणाऱ्या वस्तू अजून कुठच्या आहेत की ज्या तुम्ही प्रोक्युअर करून देऊ शकता सुरुवातीला. जरी तुम्ही स्वतः त्याचं उत्पादन करू शकला नाही तरी त्याची प्रोक्युअरमेंट करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या विषयाकडे बघावं लागेल. आणि हे प्रत्येक व्यवसायामध्ये कॅलिमिटीज मध्ये चॅलेंजेस येतच असतात. आणि काही जे चॅलेंजेस आहेत ज्याला आपण गॉड्स बिझनेस म्हणतो. मॅन्स बिझनेस एक आहे आणि गॉड्स बिझनेस. तुम्ही गॉड बिझनेसमध्ये कधी तुम्ही मी काही करू शकत नाही. त्यावेळेला फक्त आपण आपला जो दिशा आहे ती मेंटेन राहणं हेच आपल्या समोर असतं. आणि जेव्हा वादळ येतं, जशी शिडाची होडी येते आणि जशी हवा येते तशी आपण शिड त्याचा फिरवतो, तसं थोडंसं त्या काळामध्ये आणि आपली दिशा मेंटेन करणं हेच महत्वाचं काम आहे. त्याला अगदी तसंच्या तसं जरी उत्तर देता नाही आलं तरी मी एक मात्र नक्की सांगेन की तुमच्या स्ट्रेंथवरतीच काम करा. तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या कशा पद्धतीने कोणत्या व्यवसायाने रिप्लेस आपण आपला एक्झिस्टिंग बिझनेस करू शकतो ह्याचा विचार करा. आणि ते शक्य आहे. आणि ज्यांनी आपल्या स्ट्रेंथवरती, मी मागे एक उदाहरण दिलं होतं, एक हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीनी केवळ 2 महिन्यामध्ये जगामध्ये त्यांचं हार्डवेअर उभं केलं. आणि जे करोना फ्रेंडली हार्डवेअर, त्यांनी इफ्को नावाची कंपनी आहे, त्यांचं तुम्ही नेटवरती जाऊन चेक करू शकता. आणि करोना फ्रेंडली हार्डवेअर त्यांनी पूर्णपणे नवीन रेंज मार्केटमध्ये आणली. असंख्य कंपन्या आहेत की ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, ज्या केमिकल कंपन्या आहेत त्यांनी एक्झिस्टिंग केमिकलचा व्यवसाय बंद करून सॅनिटायझर्स जेव्हा चालतात तर सॅनिटायझर बनवायला सुरुवात केली. कारण बाकी लागणारी जी सिस्टीम, आपण जी सिस्टीम प्रोसेस बद्दल बोललो, ती सिस्टीम प्रोसेस त्यांच्याकडे तयार आहे. त्यांचं रॉ मटेरियल बदललं, कदाचित मॅन्युफॅक्चरिंग स्टाईल बदलली असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पोजिशन बदललं जरी असलं तरी तेवढ्या छोट्या गोष्टीवर काम करून, कारण त्यांच्याकडे R&D डिपार्टमेंट स्वतःच आहे, मार्केटिंग आहे, सगळी डिपार्टमेंट असल्यामुळे ही गोष्ट पटकन बदल आणणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्यांना शक्य झालं. आजपर्यंत जे आपण जेवढे सेशन्स केली त्याच्या मागचं कारण हेच होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण कॅलॅमिटीला तोंड देऊ शकतो. मी तुम्हाला अनेक उदाहरणं अशी सांगेन की भरपूर रेस्टॉरंट्स ओनर आहेत, मी बऱ्याच रेस्टॉरंटची कामं केली आहेत, त्यातल्या कित्येक लोकांनी पार्सल सर्व्हिस चालू केली आणि त्यांचा जो एक्झिस्टिंग बिझनेस होता त्याच्यामध्ये त्यांचे खर्च जे आहेत हे 70% कमी झाले आहेत आणि प्रॉफिट जो आहे हा 60% कमी झालाय. तर दे आर स्टील मेकिंग मनी. आणि हे मी कागदावरती उतरवलेले तुम्हाला अंदाजपंचे ठोकताळे सांगत नाहीये, कागदावर उतरवलेले फिगर सांगतोय की ज्यांचा 1 लाख रुपये धंदा होता त्यांचा खर्च अचानक कमी झाला, कारण लेबर मुळातच गावाला वगैरे निघून गेल्यामुळे त्यांचे सॅलरीज कमी झाल्या, इलेक्ट्रिकचं बिल कमी झालं, एसीचं कन्झम्पशन कमी झालं आणि व्यवसाय 60,000 रुपये वरती आला आणि खर्च 30% आले. सो दे आर मेकिंग, लोक धंदा करतायत, व्यवसाय करतायत. आणि नॅचरल कॅलॅमिटीज मध्ये तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ वरती काम केलं तर तुम्ही तग धरू शकता. दिशा जी आहे ती कुठे भरकटणार नाही एवढीच आपल्याला काळजी घ्यायला लागेल. काही लोकांनी पडलेल्या नारळाच्या झावळ्यापासून झाडू बनवायला सुरुवात केली, अगदी खरं आहे. आणि पडलेल्या नारळ हा तुम्हाला मी बघितलेल्यात असे म्हणजे डोळ्यात पाणी येण्यासारख्या सिच्युएशन मध्ये, पर्टिक्युलरली जो केळशी अंजरले हा जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात बागांचं नुकसान झालंय. आणि उभेच्या उभे 60-70 वर्ष जुने नारळ हे जमीनदोस्त झालेले आहेत. पण नारळाला आपण कल्पतरू म्हणतो की त्याच्या प्रत्येक गोष्टीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. त्या लोकांनी ह्या गोष्टीचा उपयोग करून निदान सुरुवातीचा काळ जरी आहे तो तरी त्याचा सत्कारणी लागेल. येस, त्यांचं जे दुःख आहे किंवा त्यांना जो झालेला त्रास आहे त्याची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, पण त्यांनी जे इतक्या काळामध्ये जे डेव्हलप केलं असेल, व्यवसायाच्या दृष्टीने डेव्हलप केलं असेल, काही लोकांनी फक्त घरची बाग आहे म्हणून सांभाळली आहे, त्यांना याच्यात काय फारसं मोठं नुकसान तर झालेलंच आहे पण त्यात काही करता येण्यासारखं नाही, कारण त्यांनी कधीच काही केलेलं नाही. पण ज्यांनी व्यवसाय म्हणून केलंय त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघू शकतात आणि अलाइड सर्व्हिसेस ते चालू करू शकतात. येस, अजून काही प्रश्न? त्यांना ते अनफोर्सिन बहुतेक म्हणायचं होतं. हा, अनफोर्सिन. येस. सो अजून काही प्रश्न आहेत का? आपल्याकडे ह्या अनफोर्सिन आपले जे आता बघतायत, आपला जो कार्यक्रम बघतायत त्याच्यापैकी एक जबरदस्त उदाहरण आहे. अनफोर्सिन कॅलॅमिटी काय असतात, की माणसाच्या आयुष्यावरती काय प्रसंग येऊ शकतो आणि त्या प्रसंगातून माणूस कसा उभा राहू शकतो परत, हे खूप चांगलं उदाहरण आहे. पण मी त्यांची परमिशन घेतली नाहीये म्हणून मी आज ते उदाहरण सगळ्यांसमोर ठेवणार नाही. पण त्यांनी जर परमिशन दिली तर ह्याच्याबद्दल मी त्यांना कदाचित पुढच्या वेळेला बोलायलाही सांगेन की मला वाटतं नेव्ही
मध्ये काम करणारी व्यक्ती आपल्याकडे, मी त्यांचं नाव आता सांगू इच्छित नाही इकडे, त्यांना जर वाटलं, त्यांना आवडलं, योग्य वाटलं तर त्यांनी स्वतःहून सांगितलं तरी चालेल. पण मला जेवढं माहिती आहे आणि त्यांना कदाचित कल्पना नसेल की त्यांच्याबद्दल मला माहिती नाही, पण मला बऱ्यापैकी त्यांची माहिती मी घेतलेली आहे की ते नेव्हीमध्ये का कुठच्या तरी फोर्समध्ये काम करत होते आणि त्यांना काही ऍक्सिडेंटमुळे त्यांना डिसेबिलिटी आली आहे आणि ते फार काळ काम करू शकत नाहीत, बसूही शकत नाहीत, उठू शकत नाहीत, असे त्यांचे चॅलेंजेस आहेत. आणि तरी तो माणूस त्या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर येऊन स्वतःचा व्यवसाय करून उभा राहिलेला आहे. मी त्याच्याबद्दल नक्की बोलेन. आणि आत्ता त्यांना जर इथे जर ऐकत असतील माझं, तर त्यांनी सांगितलं तर आत्ताही त्यांचं ते उदाहरण सांगू शकतात आणि ते पुढे आपण त्यांना म्हणजे त्यांचं हे खूप चांगलं उदाहरण असेल लोकांसाठी की जे लोक म्हणतात की मी काय करू शकतो, की माझ्याकडे ह्या अडचणी आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगलं ते उदाहरण असणार आहे. येस, एनी रिस्क अँड कोलॅबरेशन. सर म्हणतात एनी रिस्क इन कोलॅबरेशन. हे परत आपल्या व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूज म्हणून बोललो की ते तो एक पार्ट आहे जिथे तुम्हाला खूप या रिस्क तुम्हाला कम्प्लीट घालवता येणार नाहीये, पण तुम्हाला रिस्क मिटिगेशनसाठी तुम्हाला ते खूप उपयोगी पडणार आहे. आणि काही गोष्टी आहेत जे आपण पुढच्या सेशनमध्ये जेव्हा डिस्कस करू त्याच्यावरनं आपल्याला अजून क्लॅरिटी येईल. पण रिस्क प्रत्येक गोष्टीमध्ये आहेतच, तर त्याच्यामध्ये पण असते. पण जसं सांगितलं व्हॅल्यू बेस्ड आपण केलं तर आपल्याला बऱ्यापैकी ते मॅनेज करता येतं. सो अजून काही मला वाटतं प्रश्न विशेष येत नाही आहेत. तो सचिन सर, थँक्यू सो मच, तुमचा वेळ दिलात आणि नेहमीप्रमाणे आपलं सेशन अजूनही 10-20 मिनिटं जास्त झालं, अर्धा तास जास्त झालं. सो थँक्यू सो मच आणि पुढच्या वेळेला आपण भेटूया. आणि तसंच सगळ्यांना परत एकदा सांगतो, आपला कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या विषयाशी जोडून घ्या. सगळ्यांचे आभार आणि पुन्हा भेटूया रविवारी, येणाऱ्या रविवारी, आणि नवीन विषयावर चर्चा करूया. HR ऍडमिन आणि मला नेहमी प्रोसेसेस याच्याबद्दल आपण मला वाटतं बोलणार होतो. HR ऍडमिन आणि ऑपरेशन्स या विषयावरती आपण बोलणार आहोत. सो त्यावेळेला भेटूया. आणि पुढचा जो विषय आहे 24 जूनला मार्केटिंग आणि सेल्स या विषयावरती पण बोलणार आहोत. ओके, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.